नमस्कार मित्रांनो, प्रकाशाचे अपवर्तन, विकिरण, अपस्करण हा प्रकाशाचा दुसरा उपघटक आहे. त्याची आपण रॅपिड रिव्हिजन याच्यामध्ये करणार आहोत. राईट. पहाटेचे 4:30 वाजलेले आहेत आणि आज ॲक्च्युली मला ऑफिसमध्ये खूप साऱ्या मीटिंग्स आणि काम असल्यामुळे मी ठरवलं की आज अगदी पहाटे हे लेक्चर रेकॉर्ड करून तुम्हाला द्यायचं. सो मोस्ट वेलकम. कदाचित पहाटेचे असल्यामुळे सगळं कृत्रिम लाईट आहे, त्याच्यामुळे मे बी थोडासा तुम्हाला व्हिडिओ डल दिसू शकतो, बट तरीसुद्धा सफिशियंट लाईट आहे मला वाटतं. सो लेट अस स्टार्ट. प्रकाशाचे अपवर्तन, अपस्करण, विकिरण इत्यादी म्हणजे थोडक्यात काय की प्रकाशाशी संबंधित वेगवेगळे फेनॉमेनन म्हणजे वेगवेगळ्या घटना ज्या प्रकाशाच्या बाबतीत घडतात त्या. पहिली गोष्ट आपल्याला माहित आहे की प्रकाश हा साधारणतः सरळ रेषेतच प्रवास करतो नॉर्मल कंडिशनमध्ये. ओके, प्रकाश सरळ रेषेतच प्रवास करतो. मात्र काही विशिष्ट परिस्थितीत प्रकाश सरळ रेषेत वाकतो, म्हणजे सरळ रेषेतच जातो तो, पण वाकतो किंवा वळतो किंवा स्वतःची दिशा बदलतो. म्हणजे समजा असा सरळ रेषेत जात असेल तर कधीतरी तो दिशा बदलतो, दिशा बदलून सुद्धा सरळ रेषेत जातो पण दिशा बदलतो. ओके, मग एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रवेश करताना प्रकाश थोडा वाकतो किंवा आपला मार्ग बदलतो, यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. याला इंग्लिशमध्ये म्हणतात रिफ्रॅक्शन. हे जर अपवर्तन, विकिरण, अपस्करण वगैरे वगैरे याच्यामध्ये जर कन्फ्युजन होत असेल तर सिंपल आहे की फक्त इंग्लिशमधले वर्ड्स लक्षात ठेवा. सो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके, सो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय हे पक्क प्रिंट असलं पाहिजे डोक्यामध्ये. काय की एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात, म्हणजे दोन्ही माध्यमं पारदर्शक असली पाहिजेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय पारदर्शक, ट्रान्सपरंट, म्हणजे पहिलं माध्यम ते पण पारदर्शक, दुसरं माध्यम ते पण पारदर्शक, आणि असा प्रवेश करताना तो प्रकाश थोडा वाकतो किंवा आपला मार्ग बदलतो, याला प्रकाशाचं अपस्करण असं म्हणतात. आता इथे बघा, ॲक्च्युली मी हे ओरिजिनल चॅप्टर इथे शिकवण्यासाठी घेतलेलं आहे. याचं कारण म्हणजे याच्यात बऱ्याचशा आकृत्या आहेत तुम्हाला समजण्यासाठी, पण तुम्हाला जी मी PDF शेअर करेल ती मी शॉर्ट 4 पेजची PDF शेअर करणार आहे. तुम्हाला माहीतच आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो याची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची, त्याच्यावर क्लिक करून तो टेलिग्राम जॉईन करा. त्याच्यावर मी व्हिडिओसोबतच PDF पण शेअर केलेली, जी तुम्ही प्रिंटआउट पण काढू शकता. फक्त एकच काळजी घ्या की कुठे कमर्शियल वापर होणार नाही हे करा, कारण अत्यंत शुद्ध भावनेने मी हे सगळंच्या सगळं फ्री करतो आहे. किंबहुना सगळं फिजिक्स पूर्ण शिकवलेलं सुद्धा या यूट्यूब चॅनलवर फ्री आहे, त्याच्यामुळे कुठे कमर्शियल वापर होणार नाही हे बघा. राईट. सो बघा की इथे हा समजा असा ग्लास स्लॅब आहे, हा 3D दाखवलेला आहे. ओके, या ग्लास स्लॅबमध्ये जर असा हा प्रकाश किरण जात असेल तर याची दिशा बदलते, तो वाकतो. याला जर आपण असं वरून बघितला तर तो असा जातो. बघा, हा असा जात होता तर तो हा असा वळला, म्हणजे नॉर्मली हा असा गेला असता पण त्याच्याऐवजी तो असा वाकला, इकडनं आला. याला म्हणतात, या दिशा बदलण्याला म्हणतात अपवर्तन, म्हणजेच इंग्लिशमध्ये रिफ्रॅक्शन. ओके, आता बेसिकली एक लक्षात ठेवा की ज्यावेळी तो एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो तर त्या दोन पारदर्शक माध्यमांची ऑप्टिकल डेन्सिटी म्हणजे प्रकाशीय घनता ही वेगळी वेगळी असली पाहिजे. आता ऑप्टिकल डेन्सिटी, प्रकाशीय घनता म्हणजे काय हे आपण थोडंसं पुढे बघणार आहोत. फक्त आत्ता ते लक्षात ठेवा की त्यांची घनता, पण कोणती घनता, नॉर्मल घनता नाही जी आपण वस्तुमान भागिले आकारमान करतो ती घनता नाही, प्रकाशीय घनता, ऑप्टिकल डेन्सिटी वेगळी वेगळी असली पाहिजे. एनिवेज, आता समजा प्रकाश किरण हा विरळ माध्यमातनं जास्त घन माध्यमात जात असेल. ओके, विरळ माध्यमातनं घन माध्यमात जात असेल म्हणजे काय की पहिलं माध्यम हे विरळ आहे. आता समजा हा ग्लास स्लॅब आहे, याला आपण असं वरून बघतो आहोत. हा असा प्रकाश किरण चाललेला इथे. समजा या साईडला हवा आहे आणि हा ग्लास आहे, ग्लास काचेचा ठोकळा आहे. तर हवा ही तुलनेने विरळ आहे,
हवा ही तुलनेने विरळ आहे, त्या मानाने काच ग्लास हा घन आहे, पण कोणती प्रकाशीय घनता, म्हणजे काचेची प्रकाशीय घनता जास्त आहे. म्हणजे मग इथे हा प्रकाश किरण काय होतोय, हवेतनं काचेत जातोय, म्हणजे विरळ माध्यमातनं घन माध्यमात जातोय. अशा वेळी तो स्तंभिकेकडे वळतो, स्तंभिकेकडे वळतो. आता स्तंभिका याची डेफिनेशन आपण परावर्तनामध्ये जनरली बघितलेली आहे. नॉर्मली स्तंभिका काय असते की जिथे हा आपाती किरण ज्या पॉइंटवर या सरफेसला टच करतो किंवा इन्सिडेंट होतो, त्या पॉइंटला या सरफेसला काढलेली लंब रेषा म्हणजे स्तंभिका. ओके, तर ही स्तंभिका आहे, हिला मी अजून इकडे पण हे करतो, राईट. तर ज्यावेळी हे विरळ माध्यम आहे आणि हे घन माध्यम आहे, तर विरळ माध्यमातनं घन माध्यमाकडे जाताना आता बघा, नॉर्मली हा कुठे गेला असता, नॉर्मली हा जर सरळ गेला असता तर म्हणजे दिशा न बदलता गेला असता तर असा गेला असता, परंतु तो काय करतो, विरळ माध्यमातनं घन माध्यमात जाताना तो स्तंभिकेकडे वळतो. ही स्तंभिका आहे, हा असा गेला असता म्हणजे इकडे वळतो तो, म्हणजे तो असा जातो. ओके, हे पक्क लक्षात ठेवायचं. विरळ माध्यमातून घन माध्यमात जाताना प्रकाश किरण स्तंभिकेकडे वळतो. आणि हे का आणि कसं होतं याचं बघा, हे बघा, एकतर आपलं हे जे चॅनल आहे, यूट्यूब चॅनल सालुंखे सिम्पल स्कूल, याच्यामध्ये जर तुम्ही गेलात ना प्लेलिस्टमध्ये, तर इथे प्लेलिस्ट आहेत वेगवेगळ्या. ओके, बघा, ही जनरल उठा जागे व्हा म्हणजे मोटिवेशनल आहे. ही कॉन्स्टिट्यूशनची मोठी प्लेलिस्ट आहे, आतापर्यंत 50 व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यावर, आणि हे कंटिन्यू होतील. हे मी सायन्सच्या मध्येच याच्याकरता घेतो आहे की बेसिकली आत्ता परीक्षा आहे 3-3.5-4 महिन्यामध्ये, आणि खूप जणांची काही जणांचा हा शेवटचा अटेम्प्ट असेल. मोर इम्पॉर्टंटली 2025 पासून पॅटर्न बदलणार आहे, त्यामुळे जुन्या पॅटर्नची ही शेवटची परीक्षा आहे. म्हणून जे बिचारे गरजू उमेदवार आहेत, गरीब उमेदवार आहेत, त्यांना इमिजिएटली फायदा व्हावा म्हणून हे मध्ये मी सायन्स रिव्हिजन घेऊन घेतोय. त्यानंतर परत आपण बाकीचे सगळे विषय सुरू करू. तर कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यानंतर गणित आहे. गणिताचे अजून 2च व्हिडिओ झालेत, पण पूर्ण गणित मी घेणार आहे. इथे बघा, हे फिजिक्स फ्री लेक्चर्स ही एक प्लेलिस्ट आहे, आणि या फिजिक्स फ्री लेक्चर्समध्ये सगळं फिजिक्स पूर्णतः डिटेल आणि फ्री आहे. तर याच्यात जर तुम्ही गेले तर इकडे मी काढून ठेवलेलं आहे बघा, ही फिजिक्स फ्री लेक्चर्समध्ये उदाहरणार्थ तुम्ही बघाल, इथे बघा, ध्वनीचे 7 लेक्चर्स आहेत डिटेल. नंतर प्रकाश, तर प्रकाशाचा जो 9वं लेक्चर आहे बघा, 9व्या लेक्चरमध्ये मी इथे ॲक्च्युली हे जे डिटेल लेक्चर आहेत ना, हे अत्यंत क्लिअर आहेत. म्हणजे तुम्हाला जर वेळ असेल तर आरामाने हे जरूर बघा. ॲक्च्युली कसं अपवर्तन होतं हे सुद्धा मी इथे दाखवलेलं आहे बघा. हे बघा, ॲक्च्युअल मी दाखवलेलं आहे ते की कसं होतं. ओके, त्याच्यानंतर मध्यंतरी काय आहे की मी ॲनिमेशनने सुद्धा दाखवलेलं आहे. तर ॲनिमेशन मध्ये हे प्रत्यक्षात कसं होतं, परत वागतो आणि या पद्धतीने, आणि हे बघा, हे असं ॲनिमेशन पण दाखवलेलं आहे. आणि हे होतं कशामुळे, याचं एक सुंदर ॲनिमेशन नाही, मी प्रत्यक्षात एक कारचं एक्झाम्पल घेऊन, 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. हा, कार म्हणजे एक प्रकाशाचा किरण. हे कारचं, आता या एरियामध्ये कार फास्ट चालते की विरळ माध्यम आणि घन माध्यम आणि कारचे 2 चाक यांचं एक्झाम्पल घेऊन ही मी कन्सेप्ट अत्यंत क्लिअर केलेली आहे. तर ती जरूर बघा. ओके, जर तुम्हाला वेळ असेल तर, अन्यथा मग आपण हे रॅपिड रिव्हिजन करतोच आहोत. ओके, ठीक आहे, राईट. सो घन माध्यमातनं विरळ माध्यमातनं घन माध्यमात जाताना तो स्तंभिकेकडे वळतो. आता ज्यावेळी तो इथे बाहेर पडतो, आता बघा,
हा असा स्तंभिकेकडे वळला आणि इथे आला. आता इथून ज्यावेळी हा बाहेर पडतोय तर आधी हा आता इथे काय आहे, काच आहे, म्हणजे हे जास्त घन माध्यम आहे आणि आता तो हवेत बाहेर पडतोय, म्हणजे बाहेरचं माध्यम कोणतं आहे, हवा, की जे थोडंसं त्या मानाने विरळ माध्यम आहे. तर ज्यावेळी घन माध्यमातनं विरळ माध्यमात तो येतो किंवा प्रवेश करतो त्यावेळी तो स्तंभिकेपासून दूर जातो, स्तंभिकेपासून दूर जातो. मग या पॉइंटवर स्तंभिका ही आहे बघा. तर हा नॉर्मली ॲक्च्युली असा गेला असता, जर सरळ गेला असता तर, पण तो घन माध्यमातनं विरळ माध्यमात जाताना स्तंभिकेपासून दूर वळतो. म्हणजे हे दोन स्टेटमेंट पक्के लक्षात ठेवायचे की विरळ माध्यमातनं घन माध्यमात जाताना स्तंभिकेकडे आणि घन माध्यमातनं विरळ माध्यमात जाताना स्तंभिकेपासून दूर. आता एक लक्षात ठेवायचं की हे जे होतं प्रकाशाचं, हे जे अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन होतं, हे तेव्हाच होतं जेव्हा प्रकाश किरण एका माध्यमातनं दुसऱ्या माध्यमात तिरप्या दिशेने जातो. म्हणजे जे माध्यम आहे त्याला तो असा जातो किंवा असा जातो किंवा असा जातो किंवा असा जातो. तो जर सरळ म्हणजे लंब दिशेने गेला त्या माध्यमाला, म्हणजे त्या काचेच्या लादीवर जर तो लंब दिशेने गेला तर लंब दिशेने गेल्यास त्याचं अपवर्तन होत नाही. इथे दाखवलेले बघा, जर लंब दिशेने हा असा गेला म्हणजे तो असा गेला पाहिजे तिरपा, किंवा असा गेला पाहिजे किंवा असा गेला पाहिजे किंवा असा गेला पाहिजे. तो जर लंब दिशेने गेला म्हणजे या सरफेसला लंब दिशेने गेला तर तो त्याच दिशेने कंटिन्यू करतो, त्याचं अपवर्तन होत नाही, दिशा बदलत नाही. ओके, ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा काचेच्या लादेतनं प्रकाशाचं अपवर्तन होतं तर ते दोन वेळा होतं. इथे एकदा होतं, इथे एकदा होतं. इथे तो विरळ माध्यमातनं घन माध्यमात प्रवेश करत असतो, त्यामुळे त्याचा वेग बदलतो, वेग बदलल्यामुळे त्याची दिशा बदलते. इथे तो घन माध्यमातनं विरळ माध्यमात जातो, म्हणजे पुन्हा दोन वेगवेगळ्या घनता, प्रकाशीय घनता वेगवेगळ्या असलेल्या माध्यमातनं तो जात असतो आणि त्याच्यामुळे त्याचं पुन्हा एकदा अपवर्तन होतं, कारण त्या प्रकाशाचा वेग बदलतो, वेग बदलल्यामुळे त्याची दिशा बदलते, त्याच्यामुळे तो त्याचा मार्ग बदलतो. ओके, राईट. आता अपवर्तनाचे नियम, जसे आपण परावर्तनाचे काही नियम पाहिले होते तसे अपवर्तनाचे काही नियम आहेत, ते आपल्याला माहीत असले पाहिजेत. पहिलं, आपाती किरण व अपवर्तित किरण हे आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. बघा, हा काय आहे, आपाती किरण म्हणजे इन्सिडेंट रे, ही आहे स्तंभिका आणि हा आहे अपवर्तित किरण. तर आपाती किरण व अपवर्तित किरण हे आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. हा इकडे आणि हा इकडे आहे. क्लिअर? सो इट इज व्हेरी सिंपल. दुसरा आहे स्नेलचा नियम, स्नेल्स रूल ऑफ रिफ्रॅक्शन, स्नेल्स लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. पक्क लक्षात ठेवा की अपवर्तनाशी संबंधित नियम कोणाचा आहे तर स्नेलचा आहे. काय आहे तो? विशिष्ट रंगाच्या प्रकाशासाठी व विशिष्ट माध्यमांच्या जोडीसाठी, विशिष्ट रंगाच्या प्रकाशासाठी म्हणजे कुठला तरी एकच रंगवाला घ्यायचा, म्हणजे कुठल्या तरी एकाच वेव्हलेंथचा प्रकाश घ्यायचा. म्हणजे लाल घेतला तर लालच किंवा जांभळा घेतला तर जांभळाच असा. ओके. व विशिष्ट माध्यमांच्या जोडीसाठी, आणि माध्यमांची जोडी फिक्स करायची. म्हणजे समजा हवा आणि ग्लास किंवा हवा आणि पाणी अशी कोणतीतरी एक जोडी फिक्स करायची. तर एक विशिष्ट रंग फिक्स केला आणि एक माध्यमांची जोडी फिक्स केली तर साइन आय व साइन आर यांचे गुणोत्तर स्थिर असते. आय म्हणजे काय? हा अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे आपाती कोन, बरोबर. म्हणजे काय? आपाती किरण व स्तंभिका यांच्यातला कोन, हा आय. आणि परावर्तित किरण अपवर्तित किरण आणि स्तंभिका याच्यातला कोन म्हणजे काय? अपवर्तन कोन. ओके. यांचा साइनचं गुणोत्तर म्हणजे साइन आय अपॉन साइन आर हे स्थिर असतं, हे स्थिर असतं. आणि हा जो स्थिर असतो, हा स्थिरांक असतो, हा कशासाठी असतो? एका विशिष्ट माध्यमाच्या जोडीसाठी.
तर एका विशिष्ट माध्यमाच्या जोडीसाठी हा जो स्थिरांक असतो sin i अपॉन sin r, या स्थिरांकाला त्या माध्यमाच्या जोडीचा अपवर्तनांक असं म्हणतात. अपवर्तनांक म्हणजे काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक. म्हणजे हा अपवर्तनांक असतो दुसऱ्या माध्यमाचा कशाच्या संदर्भाने? पहिल्या माध्यमाच्या संदर्भाने. कारण प्रत्येक वेळी आपल्याला माध्यमांची जोडी फिक्स करावी लागते. सो इथे जर आपण असं म्हटलं की ही हवा आहे आणि हा काच आहे, ओके, तर sin i आपण sin r जे उत्तर येईल त्याला आपण काय म्हणू की हे गुणोत्तर हा n हा काचेचा अपवर्तनांक आहे दुसऱ्या माध्यमाचा, म्हणून त्याचं नाव घ्यायचं आधी. काचेचा अपवर्तनांक हवेच्या संदर्भाने. इथे जर हवा घेतली आणि इथे पाणी घेतलं, sin i sin r चं गुणोत्तर काढलं, n आलं, तर आपण काय म्हणणार? हे n काय आहे? आधी दुसऱ्या माध्यमाचं नाव घ्यायचं. पाण्याचा अपवर्तनांक हवेच्या संदर्भाने. इथे समजा पाणी घेतलं आणि इथे काच घेतला आणि n काढला, तर आधी दुसऱ्याचं नाव घ्यायचं. काचेचा अपवर्तनांक पाण्याच्या संदर्भाने. ओके, राईट. नेक्स्ट, आता अपवर्तनांक काढायचं अजून एक सूत्र आहे. समजा पहिल्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग v1 आहे. ओके, पहिल्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग v1 आहे आणि दुसऱ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग v2 आहे. दुसऱ्या माध्यमामध्ये v2 आहे. तर n21 म्हणजे दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्या माध्यमाच्या संदर्भाने इज इक्वल टू, आता कोणाचा अपवर्तनांक आहे? दुसऱ्या माध्यमाचा, त्याला घ्यायचं खाली, म्हणजे तिथल्या स्पीडला घ्यायचं खाली, आणि कोणाच्या संदर्भाने आहे त्याला घ्यायचं वर. ऑलवेज इम्पॉर्टंट. म्हणून बघा इथे मी म्हटलेलं आहे की जेव्हा आपण एखाद्या माध्यमाचा अपवर्तनांक काढतो त्याला दुसरं माध्यम मानायचं, त्या दुसऱ्यातला प्रकाशाचा वेग खाली घ्यायचा, पहिल्याचा वरती घ्यायचा, आणि जे गुणोत्तर येईल ते अपवर्तनांक. समजा तुम्हाला असं उदाहरण दिलं की एक प्रकाश किरण पाण्यातून काचेत एंट्री करतो आहे. पाण्यातून काचेत. मग पाण्यातून काचेत म्हणजे सेकंड मीडियम कोणतं? काच, राईट. म्हणजे काचेतला स्पीड किती? v2 सेकंड, राईट. आणि पहिलं काय? पाण्यातून म्हणजे पहिलं माध्यम काय आहे? पाणी. म्हणजे त्या v1 जो आहे कशाचा आहे? पाण्यातला स्पीड येईल, बरोबर. मग जर आपल्याला पाण्यातून काचेत ना, पाण्यातून काचेत, बरोबर. मग आपल्याला दुसरं माध्यम कोणतं आहे? काच आहे. म्हणजे अपवर्तनांक आपण काचेचा काढू. सो काचेचा अपवर्तनांक पाण्याच्या संदर्भाने, तर दुसरं माध्यम काच आहे, त्यामुळे काचेतला स्पीड खाली घ्यायचा दुसऱ्या माध्यमाचा, आणि पहिलं माध्यम पाणी आहे, पाण्यातला स्पीड वरती घ्यायचा. यांचं जे गुणोत्तर येईल ते गुणोत्तर म्हणजे काचेचा अपवर्तनांक पाण्याच्या संदर्भाने. ओके, सो दुसरं माध्यम खाली घ्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं, राईट. पुढे आता बघा, निरपेक्ष अपवर्तनांक आणि सापेक्ष अपवर्तनांक. निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे काय? जर पहिले माध्यम हे निर्वात पोकळी असेल तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा निर्वात पोकळीच्या संदर्भाने मोजला येईल. अशाला माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक म्हणतात. आपल्याला माहित आहे की अपवर्तनांक काढताना आपण नेहमी माध्यमांची जोडी घेतो, राईट. ही जोडी कुठलीही असू शकते. पहिलं माध्यम पाणी, हवा काही असू शकतं. दुसरं माध्यम काच, केरोसिन, दूध काही असू शकतं. जर या जोडीतला एक माध्यम आपण फिक्स केलं, पहिलं माध्यम, ते कोणतं फिक्स केलं? निर्वात पोकळी. हे फिक्स केलं समजा पहिलं माध्यम. दुसरं माध्यम मग काही असू द्या.
तर जे अशा वेळी दुसऱ्या माध्यमाचा जो अपवर्तनांक येईल कशाच्या संदर्भाने येईल, निर्वात पोकळीच्या संदर्भाने येईल. ते फिक्स केलं आपण. असा जो अपवर्तनांक येईल त्याला म्हणायचं निरपेक्ष अपवर्तनांक, म्हणजे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग याच्यामध्ये काय होईल, आपलं पहिलं माध्यम फिक्स आहे, कोणतं, निर्वात, बरोबर, पहिलं माध्यम. आणि आपल्याला माहिती आहे की अपवर्तनांक काढताना पहिलं माध्यम कुठे असतं, वरती का खाली, पहिलं माध्यम वरती असतं, राईट. म्हणजे आपल्याला निर्वातातला प्रकाशाचा वेग, आपण व्ही म्हणू त्याला, व्हेलॉसिटी इन व्हॅक्यूम, आणि खाली म्हणजे असेल ते दुसरं जे माध्यम आहे ते जे असेल ते दूध असू शकतं, पाणी असू शकतं, केरोसिन, काच, प्लास्टिक, एनिथिंग, ते खाली येईल. वरचा फिक्स झाला. वरचा काय फिक्स झाला, प्रकाशाचा निर्वातातील वेग, हे फिक्स झालं, कारण पहिलं माध्यम फिक्स केलं आपण. मग प्रकाशाचा निर्वातातला वेग आपल्याला माहित आहे, तो साधारणतः किती आहे बघा, 30 लाख मीटर प्रति सेकंद. 30 लाख मीटर प्रति सेकंद. प्रकाश किती जातो, 1 सेकंद, मी ही चुटकी वाजवली एवढ्यात प्रकाश किती दूर गेला माहित आहे, 30 लाख मीटर इतका दूर गेला. तर तो फिक्स झाला. मग वरती 30 लाख मीटर म्हणजे ते ॲक्युरेटली किती आहे, 29 लाख, नाही 30 कोटी, सॉरी, 30 कोटी. ओके, सो 30,97,92,458 मीटर प्रति सेकंद हे ॲक्युरेट आहे. 30,97,92,00,000 म्हणजे जवळपास 29,97,92,00,000 म्हणजे जवळपास 30 कोटी मीटर प्रति सेकंद. हा वरचा फिक्स झाला. खालचं माध्यम आपलं बदलत राहील. मग खालचं जर आपण हवा घेतली तर हवेतला वेग पण जवळपास तितकाच आहे, थोडासा कमी आहे. 29,97,02,000, इथे 92,000 आहे, इथे 2,000 आहे, म्हणजे थोडासा आपण किती, 90,000 मीटर. मग हे जर गुणोत्तर काढलं तर गुणोत्तर काय आलं, 1.003. म्हणजे काय, 1.003 काय आहे, हवेचा अपवर्तनांक निर्वाताच्या संदर्भाने, हवेचा अपवर्तनांक निर्वाताच्या संबंधाने. पण जिथे निर्वाताचा संबंध येतो त्याला आपण काय म्हणतो, निरपेक्ष अपवर्तनांक म्हणतो. मग एवढं म्हणण्याऐवजी आपण याला काय म्हणायचं, आता हवेचा, आता निर्वाताच्या संदर्भाने हे काढून टाकायचं आणि निरपेक्ष शब्द टाकून द्यायचा, कारण निर्वात म्हटलं का निरपेक्ष. सो हवेचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.003 आहे. अशाच पद्धतीने समजा पाणी घेतलं तर पाणी हे कुठलं, सेकंड माध्यम झालं. पहिलं माध्यम फिक्स केलं आपण, कोणतं, निर्वात. मग काय करायचं, पाण्यातला वेग आहे तो खाली घ्यायचा, तो आहे 22,54,07,863. वरचा वेग आपला फिक्स आहे निर्वातातला, 29,97,92,458. याचं गुणोत्तर येतं 1.33. हे 1.33 काय आहे, पाण्याचा अपवर्तनांक निर्वाताच्या संदर्भाने, पण निर्वाताच्या संदर्भानेला आपण म्हणतो निरपेक्ष. म्हणजे मग आपण म्हणू की पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.33. ओके, क्लिअर, निरपेक्ष अपवर्तनांक. आणि ज्यावेळी दोन्ही माध्यम, वरचं माध्यम हे काही फिक्स नसतं, निर्वात, ते काही असू शकतं. समजा पहिलं माध्यम आपण पाणी, हवा काही घेतलं तर मग ते काय असतील, सापेक्ष अपवर्तनांक, जे आपण आधी पाहिले की पाण्याचा अपवर्तनांक काचेच्या संदर्भाने किंवा काचेचा अपवर्तनांक पाण्याच्या संदर्भाने हे असेल तर हे सापेक्ष अपवर्तनांक, रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि वरती निर्वात घेतलं फिक्स पहिलं माध्यम की निरपेक्ष अपवर्तनांक. आता बघा, निरपेक्ष अपवर्तनांक काही यांचे दिलेले आहेत. निर्वाताचा निरपेक्ष अपवर्तनांक काय येईल, एकच येईल, कारण निर्वाताचा निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे काय, निर्वातातील प्रकाशाचा वेग आणि निर्वातातील प्रकाशाचा वेग यांचं गुणोत्तर येईल. कारण पहिलं मीडियम फिक्स आहे निर्वात, आणि दुसरं पण निर्वात घेतलं तर दोघांचा स्पीड सेम, तर तो डिव्हिजन काय येईल, त्याची 1 येईल. म्हणजे निर्वाताचा निरपेक्ष अपवर्तनांक काय येईल, 1 येईल, कारण निर्वात हाच रेफरन्स घेतलेला आहे आपण. सो 1. हवेचा 1.003.
कार्बन डायऑक्साईडचा 1.00003. 1 minute, लेट मी क्लॅरिफाय दिस. हां, इथे एक शून्य राहिलेला आहे. ओके, तो करेक्ट करायचा. 1.0003. बर्फाचा 1.31. ओके, तर बघा हे वाढत चाललेले आहेत. हे मध्यम आहेत आणि बघा अतिशय जास्त अपवर्तनांक असलेले कोणते आहेत बघा, हिरा 2.42. आता अपवर्तनांक जास्त याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की प्रकाश किरण जास्त वाकेल. कारण जितका अपवर्तनांक जास्त, समजा हिऱ्याचा अपवर्तनांक जास्त, याचा अर्थ हिऱ्याचा वेग बऱ्यापैकी कमी होतो. प्रकाशाचा वेग हिऱ्यामध्ये बऱ्यापैकी कमी होतो. ओके, हिऱ्याचा अपवर्तनांक जास्त म्हणजे काय? याचा अर्थ हिऱ्यामध्ये प्रकाशाचा वेग बऱ्यापैकी कमी होतो आणि तो जर प्रकाशाचा वेग जास्त कमी होत असेल तर तो जास्त वाकेल, म्हणजे हिऱ्यामध्ये जास्तीत जास्त प्रकाशाची दिशा बदलेल. ओके, गॅलियम फॉस्फाईड याचा 3.5 आहे चक्क. ओके, राईट. काचेचा 1.52 हा लक्षात ठेवा. काचेचा, क्राऊन ग्लासचा 1.52. कमी असलेले कोणते? निर्वाताचा तर एक, हवेचा कमी आहे, कार्बन डायऑक्साईड वायूचा कमी आहे, बर्फाचा पण काही खूप जास्त नाही आहे. शुद्ध पाण्याचा 1.33 आहे, लक्षात ठेवा. हे पण लक्षात ठेवा, रेफरन्सेस येत आहे. सो हवेचा 1.0003, शुद्ध पाण्याचा 1.33, काचेचा लक्षात ठेवा 1.52 आणि हिऱ्याचा लक्षात ठेवा 2.42. ओके, राईट. सुरुवातीला मी मेन्शन केलं होतं की प्रकाशीय घनता, आपण घनता हा शब्द नॉर्मली मास डेन्सिटी याच्याने वापरतो. नॉर्मल जर आपण घनता म्हटलं तर त्याचा अर्थ असतो मास डेन्सिटी. म्हणजे काय? एकक आकारमानामध्ये असलेलं मास किंवा वस्तुमान, म्हणजे वस्तुमान भागिले आकारमान, याला आपण नॉर्मल जी डेन्सिटी म्हणजे नॉर्मल घनता म्हणतो, ती घनता कोणती असते? मास डेन्सिटी, वस्तुमान घनता असते. पण प्रकाशीय घनता, आपण जे इथे घन आणि विरळ माध्यम हे शब्द इथे वापरलेले आहेत, त्याच्यात प्रकाशीय घनता हे आपल्याला अपेक्षित आहे. आणि प्रकाशीय घनता एखाद्या पदार्थाची प्रकाशीय घनता जास्त आहे म्हणजे काय? की त्या पदार्थात प्रकाशाला अधिक अटकाव होतो, त्यामुळे त्याच्यात प्रकाशाचा वेग बराच कमी होतो व प्रकाशाची दिशा स्तंभिकेकडे झुकते. म्हणजे काय? एखाद्या माध्यमाची प्रकाशीय घनता जास्त आहे म्हणजे काय? की त्याच्यामध्ये प्रकाशाला जास्त अटकाव होतो, जास्त ब्रेक लावतो तो प्रकाशाला ते माध्यम, म्हणजे त्याचा वेग जास्त कमी होतो आणि वेग जास्त कमी होतो म्हणजे तो जास्त स्तंभिकेकडे झुकतो. याला म्हणतात प्रकाशीय घनता जास्त असणे. आणि प्रकाशीय घनता कमी आहे याचा अर्थ काय? त्या प्रकाशाला कमी अटकाव होतो, म्हणजे प्रकाशाचा वेग जास्त कमी होत नाही, खूप कमी होत नाही, म्हणजेच तो स्तंभिकेकडे जास्त झुकत नाही. जवळजवळ ज्या दिशेने आलेला आहे त्या दिशेपेक्षा थोडासाच स्तंभिकेकडे झुकतो. असं प्रकाशीय घनता कमी असण्याचा हे असतो. ठीक आहे, राईट. आता तुम्ही म्हणाल की नॉर्मल काय असतं? की मास डेन्सिटी म्हणजे आपल्याला जनरली काय वाटतं की बाबा ज्याची नॉर्मली घनता, आता हवा हे विरळ माध्यम आहे आणि आपल्याला माहिती आहे की म्हणजे नॉर्मल मासच्या हिशोबाने हवा हे विरळ माध्यम म्हणजे हवेची घनता कमी आहे. मेटल घेतला, एखादा धातू घेतला तर त्याची घनता जास्त असते, नेहमीची घनता, राईट. मग आपल्याला जनरली असं वाटण्याची शक्यता असते की बाबा नॉर्मल घनता जी असते, साधारणतः असं असेल की नॉर्मल घनता पण ज्याची कमी आहे त्याची प्रकाशीय घनता पण कमी असेल आणि ज्याची नॉर्मल घनता जास्त आहे त्याची प्रकाशीय घनता पण जास्त असेल, असं वाटू शकतं. पण तसं नाही. जनरली तसं असलं तरी त्याला अपवाद आहेत. उदाहरणार्थ केरोसिनची प्रकाशीय घनता ही पाण्यापेक्षा जास्त आहे. आता केरोसिन म्हणजे रॉकेल जर घेतलं आपण आणि पाणी जर घेतलं तर आपल्याला माहित आहे की नॉर्मली रॉकेल हे जास्त पातळ आहे, म्हणजे रॉकेलची घनता कमी आहे. कशापेक्षा? पाण्यापेक्षा. पण प्रकाशीय घनता जी आहे ती केरोसिनची जास्त आहे, म्हणजे उलट आहे. म्हणजे केरोसिनमध्ये पाण्याला जास्त अटकाव होतो, जरी केरोसिन आपल्याला पातळ दिसत असलं तरी, म्हणजे केरोसिनची प्रकाशीय घनता जास्त आहे.
म्हणजे हा अपवाद आहे. ओके. आता प्रकाशाच्या अपवर्तनाची उदाहरणं. आता मी काय करतो, तुम्हाला हे एक एक्झाम्पल एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला त्याचं बेसिक कळेल आणि मग बाकीचे एक्झाम्पल मी फक्त कोट करेल. आता बघा, समजा हे एक पाण्याने भरलेलं भांडं आहे आणि इथे मी इथे मी एक नाणं ठेवलेलं आहे. ओके. तर आपण जर इकडनं बघितलं ना तर आपल्याला हे नाणं थोडंसं याच्या वर उचलल्यासारखं वाटतं. त्याच्या वर म्हणजे तळाच्या वर उचलल्यासारखं वाटतं. असं वाटतं की वर आहे ते फ्लोटिंग किंवा तळच वर उचलला गेला असं वाटतं. हे कशामुळे होतं अपवर्तनामुळे. पण प्रोसेस काय होते, आता बघा, एखादी गोष्ट आपल्याला दिसते म्हणजे काय की त्या गोष्टीवरून परावर्तित होऊन आलेली किरणं आपल्या डोळ्यामध्ये एंटर करतात तेव्हा आपल्याला ती गोष्ट दिसते. हे पक्क लक्षात ठेवा, बेसिक. मग तुम्हाला कळायला सोपं जाईल. मग आपण इथला एक किरण घेतला, समजा हा एक किरण आहे, प्रकाश म्हणजे या नाण्यापासून, या नाण्याला इकडनं सगळीकडनं प्रकाश मिळतोय ना, त्याच्यातला एक किरण घेतला आपण की तो परावर्तित होऊन असा येतो इथे. ओके. आता इथे ज्यावेळी येतो त्यावेळी बघा हे पाणी आहे आणि इथे तो हवेत एंट्री करतोय म्हणजे माध्यम बदलतंय. दोन्ही पारदर्शक माध्यम आहेत. याची प्रकाशीय घनता जास्त आहे, याची प्रकाशीय घनता कमी आहे. म्हणजे इथे हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरळ माध्यमामध्ये प्रवेश करतो आहे. आता आपल्याला माहित आहे की जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरळ माध्यमात प्रवेश करतो त्यावेळी तो स्तंभिकेपासून दूर जातो. परत सांगतो, पक्क लक्षात ठेवा, विरळ माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करताना प्रकाश किरण स्तंभिकेकडे झुकतो आणि घन माध्यमातून विरळ माध्यमात प्रवेश करताना प्रकाश किरण स्तंभिकेपासून दूर जातो. मग इथे घन माध्यम आहे, तिथून विरळमध्ये तो प्रवेश करतोय म्हणजे तो स्तंभिकेकडून थोडासा स्तंभिकेपासून दूर जाईल. ओके. मग ते इथे दाखवलंय आपण. आधी आपल्याला स्तंभिका काढावी लागेल. ही स्तंभिका काढली इथे. आता याचा नॉर्मल पाथ कोणता राहिला असता, नॉर्मली जर गेला असता हा तर असा गेला असता, पण तो घन माध्यमातून विरळ माध्यमात प्रवेश करतो म्हणजे या स्तंभिकेपासून दूर जाईल, म्हणजे इकडे नाही इकडे जाईल. ही स्तंभिका आहे ना, ही स्तंभिका आहे आणि हा याचा नॉर्मल पाथ राहिला असता, याच्यापासून आता तो दूर जाईल स्तंभिकेकडून म्हणजे इकडे जाईल. ओके, इकडे. ओके. आता बघा इथे आपला डोळा आहे, समजा आपण इथून बघतोय तर आपल्याला दिसतंय की हा किरण इथून येतोय. पण आपल्या डोळ्याचं एक वैशिष्ट्य असतं, हे पक्क लक्षात ठेवा दोस्तांनो, तरच तुम्हाला कळेल. आपल्या डोळ्याचं एक वैशिष्ट्य असं असतं की जो काही किरण आपल्या डोळ्यामध्ये एंट्री करतो आहे, आपल्या डोळ्याला असं वाटतं की हा किरण सरळ रेषेतच येत आहे. परत रिपीट करतो, लक्षात ठेवा. कुठलाही किरण ज्यावेळी आपल्या डोळ्यात प्रवेश करतो त्यावेळी आपल्या डोळ्याला वाटतं की हा किरण सरळ रेषेतच येत आहे. मग मध्ये त्याने किती का वेळा मार्ग बदललेले असे ना. ओके. म्हणजे असं की समजा इथे आपला डोळा आहे, एक प्रकाश किरण इथून निघाला आणि तो समजा असा 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 जरी एंट्री झाला, आता हा इथून निघाला होता, असा असा आला, आपल्या डोळ्याला वाटतं की हा सरळ रेषेतून आलेला आहे, म्हणजे आपल्या डोळ्याला वाटतं की हा असा आलेला आहे. हे डोळ्याचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. मग आता इथे हा प्रकाश किरण असा येतोय ना, तर आपल्या डोळ्याला काय वाटतं की हा सरळ रेषेत येतोय म्हणजे असा येतो इथून. बघा इथे मी काढून दाखवलेलं, आपल्या डोळ्याला वाटतं की हा इथून येतो आहे. मग हा येतो आहे. आता हा प्रकाश किरण ऍक्च्युली कोणाचं रूप स्वतः बरोबर आणतो आहे? हा निघाला कुठून आहे? नाण्यापासून निघालेला आहे. कुठलाही प्रकाश किरण ज्या वस्तूवरून येतो ना, त्या वस्तूचा फोटो तो कॅरी करत असतो तो प्रकाश किरण. मग हा प्रकाश किरण स्वतः बरोबर कशाचा फोटो आणतोय? नाण्याचा फोटो आणतोय. आणि आपल्याला काय वाटतंय की हा इथून आलेला आहे, म्हणजे आपल्याला वाटतं की हे नाणं इथे आहे. आणि म्हणून आपल्याला वाटतं की हे नाणं इथे नाहीये, हे नाणं इथे आहे, म्हणजे उचलल्यासारखं वाटतं. आता हे कशामुळे झालं? हे याच्यामुळे झालं की इथे प्रकाशाचं अपवर्तन झालं, रिफ्रॅक्शन झालं. जर
घन माध्यमातनं विरळ माध्यमातनं जाताना प्रकाश किरण वाकला नसता तर असा सरळ गेला असता, आपल्याला तो इथेच दिसला असतं, हे नाणं इथेच दिसलं असतं. अपवर्तन झालं इथे, रिफ्रॅक्शन झालं इथे, म्हणून हे सगळे पुढचे हे झालं, चेंजेस झाले. म्हणजे नाणं वर उचलल्यासारखं दिसणं हे कशाचं आहे, कशामुळे होतं, हे अपवर्तनामुळे होतं. आणि तुम्हाला प्रोसेस कळली. अशाच पद्धतीने मग असं जर पेन्सिलचं टोक बुडवलं असेल तर हे पेन्सिल अशी तिरपी असल्यासारखं वाटणं हे पण कशामुळे, अपवर्तन. जर एखादी पेन्सिल बाजूने बघितली तर ती पेन्सिल जाड झाल्यासारखी वाटणे, अपवर्तन. ओके. सो बघा इथे जे एक्झाम्पल्स आहेत हे फक्त मी आता तुम्हाला रीड आउट करतो. बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगितले मी. पाण्यात तिरकी बुडवलेली पेन्सिल वाकल्यासारखी किंवा तुटल्यासारखी वाटते, अपवर्तन. सरळ लंब दिशेने बुडवलेली पेन्सिल बाजूने जाड वाटते किंवा पाण्यात असलेली वस्तू थोडी मोठी वाटते, अपवर्तन. पुस्तकावर काचेची लादी म्हणजे ग्लास स्लॅब ठेवला तर पानावरची अक्षरं वर उचलल्यासारखी वाटतात, अपवर्तन. पाणी भरलेल्या हौदाचा तळभाग वर उचलल्यासारखा वाटतो, अपवर्तन. नदीतील दगड गोटे तळापेक्षा वर असल्यासारखे भासतात, अपवर्तन. ताऱ्यांचे लुकलुकणे, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, अपवर्तन. अच्छा, याच्यामध्ये फक्त एक गोष्ट थोडीशी मी तुम्हाला सांगून देतो की हे कशामुळे होतं. समजा हा तारा आहे, ओके, हा ओरिजिनल तारा इथे आहे. आता हे जे तारे ऍक्च्युली खूप 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 दूर असतात, शेकडो नाही, हजारो नाही, लाखो कोट्यावधी मैल दूर असतात, किलोमीटर दूर असतात. तिथून येताना ते वेगवेगळ्या वातावरणातनं येतात. ओके, वातावरणाच्या वेगवेगळ्या थरातनं येतात. आता वातावरणाचे जे वेगवेगळे थर असतात, एकतर त्यांची डेन्सिटी वेगवेगळी असते, म्हणजे घनता वेगवेगळी असते, त्यामुळे त्यांचा अपवर्तनांक वेगवेगळा असतो वातावरणाच्या वेगवेगळ्या थरांचा. काय, त्यांची घनता वेगवेगळी असते म्हणजे अपवर्तनांक वेगवेगळा असतो. मोर इम्पॉर्टंटली वातावरण सारखं बदलत असतं, कधी ढग आले, कधी वादळ आले, काय झालं वगैरे वगैरे. याच्यामुळे काय होतं की या ताऱ्यापासून जो येणारा प्रकाश किरण आहे हा वातावरणाच्या वेगवेगळ्या थरातनं जाताना, म्हणजे वेगवेगळ्या डेन्सिटीच्या थरातनं जाताना, वेगवेगळ्या प्रकाशीय घनतेच्या थरातनं जाताना, सतत बदलणाऱ्या वातावरणातल्या थरातून जाताना त्याचं अपवर्तन होतं. आणि तो आता आपण ऍक्च्युली हा ओरिजिनल तारा इथे आहे, ए या ठिकाणी. ओके, ओरिजिनल तारा ए या ठिकाणी आहे. इथून निघाला सरळ रेषेत प्रकाश किरण, पण वातावरणातल्या वेगवेगळ्या थरात जाताना तो वाकत गेला आणि वाकत इथे पोचला. पण आपल्या डोळ्याची सवय काय आहे, त्याला वाटतं की हा सरळ रेषेत आलेला आहे हा किरण, म्हणजे काय होतं, त्याला वाटतं की असा आलेला आहे किरण. तर आपल्याला हा तारा कधी इथे दिसतो, पण इथे दिसला हा तारा, पण तोपर्यंत वातावरण बदललं आणि प्रकाशाचं आणखी काहीतरी वेगळंच अपवर्तन झालं, कमी अपवर्तन झालं. तर मग जर तो किरण असा आला इथे तर आपल्याला वाटतं की तो इथून आला, तर आपल्याला कधी इथे दिसतो. सो कधी इथे दिसतो, कधी इथे दिसतो, कधी इथे दिसतो, इथे दिसतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला तो तारा लुकलुकतो आहे असा भास होतो किंवा थोडा थोडा हलतोय असा भास होतो. ते कशामुळे झालेलं असतं, सगळं अपवर्तनामुळे, राईट. सो आता ग्रह का लुकलुकत नाहीत, मग जर तारे लुकलुकतात तर ग्रह का लुकलुकत नाही, याचं कारण नंबर 1, ग्रह हे ताऱ्यांच्या तुलनेने पृथ्वीच्या जवळ असतात. तारे खूप दूर असतात, ग्रह त्या मानाने पृथ्वीला जवळ आहेत. पहिलं, त्याच्यामुळे ते प्रकाशाचा बिंदू स्रोत म्हणून काम करत नाही, तर बिंदू स्रोतांचा समूह म्हणून काम करतात. म्हणजे काय बाळांनो, म्हणजे असं की जेव्हा एखादी गोष्ट खूप 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 दूर असते ना, प्रकाशीय गोष्ट, तर ती अल्टिमेटली आपल्याला फक्त एक बिंदू सारखी दिसते. कारण काय की त्याच्यातनं येणारे सगळे किरण हे आपले एकमेकांमध्ये मिसळून फक्त एकाच बिंदूतून येत आहेत असं वाटतं. त्याच्यामुळे तिथले जे वेगवेगळे बिंदू आहेत
ते सगळे बिंदू एकत्र येऊन आपल्याला फक्त एकच छोटासा डॉट दिसतो. ओके, पण ग्रह मात्र हे तुलनेने जवळ आहेत, तर त्याच्यामुळे ग्रहावरचे जे वेगवेगळे पॉइंट असतात ते आपल्याला वेगवेगळे दिसतात, वेगवेगळे बिंदू म्हणून दिसतात. म्हणजे ग्रह हा बिंदू स्रोत म्हणजे पॉइंट ऑब्जेक्ट किंवा पॉइंट सोर्स म्हणून नाही दिसत, तर वेगवेगळ्या पॉइंटचा समुच्चय म्हणून दिसतो. उदाहरणार्थ तुम्ही जर याच्याकडे बघितलं, चंद्राकडे बघितलं, तर चंद्राकडे बघितल्यानंतर बघा चंद्राचं ॲक्च्युली थोडं आपण व्यवस्थित बघितलं तर चंद्राचे वेगवेगळे पॉइंट दिसतात आपल्याला. ते काळे भाग दिसतात, पांढरे भाग दिसतात. म्हणजे चंद्र हा एकटा पॉइंट दिसत नाही, तर चंद्रावरचे वेगवेगळे पॉइंट दिसतात आपल्याला. पण सूर्याकडे जर बघितलं तर सूर्य हा एकच बिंदू दिसतो आपल्याला, त्याचे डिटेल्स दिसत नाहीत. ओके, राईट. सो ग्रह, पहिलं कारण काय की ग्रह हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ असतात. ते एकच बिंदू स्रोत म्हणून काम करत नाही, तर बिंदू स्रोतांचा समुच्चय म्हणून काम करतात. ओके, मग होतं काय की अपवर्तनामुळे, आता समजा हे वेगवेगळे बिंदू आहेत. ओके, या प्रत्येक बिंदूतनं येणारा प्रकाश किरण, या प्रत्येक बिंदूतनं येणाऱ्या प्रकाश किरणाचं अपवर्तन होतं. त्यांची रिलेटिव्ह जागा पण बदलते, पण ते अनेक वेगवेगळे बिंदू असल्यामुळे त्यांची जी सरासरी ब्राईटनेस आहे त्या सगळ्यांचा मिळून त्यांचे जे सरासरी प्रकाश आहे किंवा सरासरी प्रखरता आहे, ही कोणी जास्त प्रखर, कोणी कमी प्रखर वगैरे असे एकत्र मिळून सरासरी प्रखरता आपल्याला सारखीच दिसते आणि त्याच्यामुळे ते लुकलुकताना दिसत नाहीत. ओके, सो जर असा प्रश्न आला की ग्रह का लुकलुकत नाही आणि तारे का लुकलुकतात, तर एक लक्षात ठेवा की पहिली गोष्ट, तारे हे खूप अंतरावर असतात, ग्रह त्या मानाने जवळ असतात. दुसरं, तारे हे एकच बिंदू स्रोत म्हणून काम करतात दूर असल्यामुळे आणि ते स्वतः प्रकाशमान असल्यामुळे. या उलट ग्रह हे तुलनेने जवळ असल्यामुळे ते एकच बिंदू स्रोत म्हणून नव्हे, तर अनेक बिंदूंचा समुच्चय म्हणून, आणि ते मुळात स्वतः स्वयंप्रकाशित नसतात, त्याच्यामुळे ते अनेक बिंदूंचा स्रोत म्हणून आपल्याला दिसतात. त्यामुळे आणि त्या ग्रहातल्या प्रत्येक बिंदूतनं येणारा प्रकाश किरण जरी अपवर्तित होत असला तरी सुद्धा त्यांना त्या सगळ्या बिंदूंचा मिळून जी एकत्रित सरासरी प्रखरता असते ती कॉन्स्टंट राहते आणि त्याच्यामुळे आपल्याला ग्रह लुकलुकताना दिसत नाहीत. राईट. पुढचं, सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर देखील सूर्य थोडा वेळ असल्यासारखं दिसणं, हे सुद्धा अशा कशामुळे होतं? अपवर्तनामुळे. याची कन्सेप्ट पुन्हा सेमच आहे. तर तुम्ही ॲक्च्युली आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये या इतक्या सेल्फ एक्सप्लेनेटरी आकृत्या आहेत की तुम्हाला याच्यावरनं लगेच कळून जाईल. तुमच्याकडे पुस्तक असेल तर जरूर या आकृत्या तरी पहा, त्याच्यावरनं तुम्हाला क्लिअरली कळेल. त्याचप्रमाणे मृगजळाचा आभास, याची पण आकृती आहे, छान सुंदर आकृती आहे. मृगजळाचा आभास हे पण कशामुळे होतं? तर रिफ्रॅक्शनमुळे म्हणजे अपवर्तनामुळे होतं. ओके, राईट. आता आंशिक आणि पूर्ण परावर्तन ही एक कन्सेप्ट आहे. आंशिक परावर्तन म्हणजे पार्शल रिफ्लेक्शन आणि टोटल परावर्तन म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आधी आपण बघू आंशिक परावर्तन. प्रकाश जेव्हा घन माध्यमातून विरळ माध्यमात जातो त्यावेळी त्याच्या काही भागाचं परावर्तन होतं तर काही भागाचं अपवर्तन होतं. आता बघा, समजा हे पाणी आहे आणि ही हवा आहे. आता पाण्यातनं हवेमध्ये हा चाललेला आहे, इथून इथपर्यंत पाण्यात गेला आणि इथून आता हवेत एंट्री करणार आहे, म्हणजे घन माध्यमातनं विरळ माध्यमात जातोय. त्यावेळी हा सगळ्याचं ॲक्च्युली अपवर्तन होत नाही, तर काहीचं अपवर्तन होतं. अपवर्तन होताना काय होतं? तो दुसऱ्या माध्यमात जातो म्हणजे हवेत गेला, आणि काहीचं परावर्तन होतं म्हणजे रिफ्लेक्शन होतं. परावर्तन आपल्याला माहिती आहे, आपण पहिल्या याच्या आधीच्या रॅपिड रिव्हिजनमध्ये बघितलेलं आहे. सो काही भागाचं अपवर्तन होतं आणि काही भागाचं परावर्तन होतं. म्हणजे हा भाग म्हणजे एक पार्ट आहे तो
या माध्यमाच्या बाहेर चालला जातो, पण काही पार्ट या माध्यमाच्या आतच परावर्तित होतो, राईट. तर याला अशा प्रकारे प्रकाशाच्या काही भागाचे आतल्या दिशेनेच परावर्तन होत असल्याने याला आंशिक आंतरिक परावर्तन. आंशिक म्हणजे पार्शल, म्हणजे फक्त छोटा भाग. बघा एकेका शब्दाचा अर्थ. आंशिक म्हणजे छोटा अंश, छोटा भाग. याच्यात हा जो प्रकाश होता याच्या काही भागाचंच फक्त परावर्तन झालं, म्हणून आंशिक म्हणजे काही भागाचं फक्त. ओके. आणि इंटरनल, इंटरनल का, कारण हा जो अपवर्तित झाला, रिफ्रॅक्टेड झाला, हा बाहेर दुसऱ्या माध्यमात गेला, हा मात्र आतच वळला म्हणून आंतरिक. आंतरिक म्हणजे काय, आतच वळला म्हणून आंतरिक. सो आंशिक, आंतरिक आणि परावर्तन, कारण तो त्या बाजूला बाउन्स होऊन या साईडला आला. ठीक आहे. ओके. आता पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजे काय. आता आंशिकचा अर्थ जर तुम्हाला माहित असेल तर आता पूर्णचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे. आंशिक मध्ये काय, काही भागाचं परावर्तन झालं. मग पूर्ण आंतरिक परावर्तनामध्ये काय होईल की सगळ्याच्या सगळ्या लाईटचं म्हणजे पूर्ण, आंतरिक म्हणजे आतल्याच दिशेने परावर्तन होईल, त्याला पूर्ण आंतरिक परावर्तन. म्हणजे थोडक्यात काय ते कसं होतं बघू. समजा हा दुसरा एक तिरपा किरण घेतला, तर आता बघा की बेसिकली या सगळ्या स्तंभिका काढतोय, या सगळ्या स्तंभिका आहेत. आपल्याला माहित आहे की हे घन माध्यम आहे आणि हे विरळ माध्यम आहे. पाणी जास्त घन आहे, हवा थोडं विरळ माध्यम आहे. त्याला मी खाली करू का, वरती तुम्हाला ते याचं रिफ्लेक्शन येत असेल. आपल्याला माहित आहे की घन माध्यमातून विरळ माध्यमात प्रवेश करताना अपवर्तित किरण हा स्तंभिकेपासून दूर जातो. ओके. सो हा असा होता, हा इकडे गेला. आता हा असा आहे, हा अजून स्तंभिकेकडून इथून दूर म्हणजे इकडे जाईल. हा जर अजून तिरपा केला तर हा इथे असं होईल की असा असा करत करत हा याला सरफेसला पॅरलल होऊन जाईल. म्हणजे स्तंभिकेशी हा 90 डिग्रीचा कोन करेल. जेव्हा हा प्रकाश किरण इतका तिरका होतो की हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, हा एका अँगल ऑफ इन्सिडन्सला अशी स्थिती येते की अपवर्तित किरण हा स्तंभिकेशी 90 डिग्रीचा कोन करतो. लक्षात घ्या. अशाला, याला बघा की एफ या ठिकाणी अशी परिस्थिती येईल की आर ची किंमत 90 डिग्री होईल. आर म्हणजे काय, परावर्तन कोन. काय झालं की ह्या आय म्हणजे आपाती किरण, एका विशिष्ट आपाती कोनाला हा जो परावर्तन कोन आहे म्हणजे आर आहे, हा 90 डिग्री होतो. असा ज्या क्षणी होतं, म्हणजे आयच्या ज्या व्हॅल्यूसाठी, म्हणजे आपाती कोनाच्या ज्या व्हॅल्यूसाठी परावर्तन कोन म्हणजे आर हा 90 होतो, तेव्हा या आयच्या मूल्याला क्रांतिक कोन म्हणजे क्रिटिकल अँगल असं म्हणतात. लक्षात घ्या, पक्क लक्षात ठेवा. क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगल म्हणजे काय की आपाती कोन ची अशी व्हॅल्यू की जेव्हा परावर्तित कोन 90 डिग्री होतो, अशा व्हॅल्यूला काय म्हणतात, क्रांतिक कोन किंवा क्रिटिकल अँगल म्हणतात. ओके. मग याच्यापेक्षाही जास्त, याच्याही पेक्षा जास्त समजा अजून तिरपा केला याला. ओके. आता आपल्याला बघा हा जो होता अपवर्तन, हा असा 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 गेला, असा गेल्यानंतर इथे झाला. याच्या पुढे अजून तिरपा केला तर काय होईल, हा असा होऊन जाईल आणखी, कारण हा इकडून इकडे जातोय ना. सो इथे काय झालं, असा होत 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 इथे असा झाला, आणि अजून तिरपा केला तर आता हा कसा होईल, असा होईल, म्हणजे हा सरळ इकडे येईल. आता इथे काय झालं बघा, इथे बाहेर काहीच गेलं नाही. आता लक्षात घ्या, या प्रत्येक ठिकाणी काय होतं, थोडा भाग इकडे जात होता आणि थोडा भाग इकडे जात होता, थोडा इकडे जात होता, थोडा इकडे जात होता. हा इकडे झाला आणि याच्यानंतर हा इकडे झाला. आता इकडे काहीच जात नाहीये, म्हणजे अपवर्तन काहीच होत नाहीये, सगळ्याच्या सगळ्याचं
परावर्तन होत आहे, म्हणजे पूर्ण परावर्तन होत आहे. अपवर्तन काही होतच नाही, वरती काही जातच नाहीये, म्हणजे बाहेरच्या साईडला काही जात नाहीये, म्हणजे पूर्ण प्रकाश आता आतमध्ये येतोय. आणि तो आतमध्ये येतोय म्हणून आंतरिक. मग काय झालं इथे? पूर्ण आंतरिक परावर्तन. म्हणजे पूर्ण आंतरिक परावर्तन व्हायचं असेल तर अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे आपाती कोन हा कशापेक्षा जास्त झाला पाहिजे? या क्रांतिक कोनापेक्षा जास्त झाला पाहिजे. क्रांतिक कोनाला हा असा इथे याला पॅरलल होत होता, म्हणजे 90 डिग्रीला होत होता, आणि याच्या पुढे गेला, क्रांतिक कोनाच्या पुढे गेला की त्याचं पूर्ण आंतरिक परावर्तन होईल. राईट? परफेक्ट. ओके. आता बघा, मग असे क्रांतिक कोनाच्या काही व्हॅल्यूज इथे काढून ठेवलेल्या आहेत स्नेलच्या नियमानुसार. ते फक्त आपण थोडंसं बघून घेऊयात की पाण्यामध्ये पाणी आणि हवा, म्हणजे इकडे पाणी असेल आणि इकडे हवा असेल, तर हा आय म्हणजे क्रांतिक कोन असतो 48.7. म्हणजे जेव्हा हा कोन 48.7 असतो तेव्हा हा किरण असा होतो. किंवा पाणी आणि हवा असेल तर. काच आणि हवा असेल तर हा क्रांतिक कोन असतो 41.1. आणि डायमंड आणि हवा जर घेतलं तर फक्त 24.4 डिग्रीलाच हा पॅरलल 90 डिग्री होऊन जातो. कारण म्हणजे काय की जसं जसं अपवर्तनांक, आपल्याला माहिती आहे हिऱ्याचा अपवर्तनांक किती होता? 2.42. सो 2.42 ला म्हणजे त्याचा अपवर्तनांक जास्त असल्यामुळे फक्त 24.4 डिग्रीला तो परावर्तित किरण जो आहे तो सरफेसला पॅरलल होऊन जातो, म्हणजे 90 डिग्रीचा कोन करतो. ओके, राईट. आता हे जे पूर्ण आंतरिक परावर्तन आहे, हे पूर्ण आंतरिक परावर्तनाने कोणत्या कोणत्या गोष्टी घडून येतात त्याची लिस्ट मी आधी सांगतो. हिऱ्यांची चमक म्हणजे स्पार्कल ऑर ब्रिलियन्स ऑफ डायमंड्स. याला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे? स्पार्कल ऑर ब्रिलियन्स ऑफ डायमंड. म्हणजे हिरा जो असा चकाकतो सगळ्या साईड वेगवेगळ्या साईडने, त्याची जी चकाकी असते ती कशामुळे असते? पूर्ण आंतरिक परावर्तन. कारण काय? हिरा आणि हवा या जोडीचा क्रांतिक कोन खूपच कमी म्हणजे 24.4 डिग्री असतो. ओके, सो हिऱ्यांची चमक हा कशाचा इफेक्ट? पूर्ण आंतरिक परावर्तन. पेरिस्कोप 45 डिग्रीमध्ये बसवलेले असतात, तिथे सुद्धा याचा उपयोग. ऑप्टिकल फायबरमध्ये काय होतं माहिती आहे का? हा असा असतो ना, हा असा येतो, हा समजा हा ऑप्टिकल फायबर आहे, तर हा प्रकाश किरण असा आला किंवा लेसर किरण, याचं पूर्ण आंतरिक परावर्तन होऊन असा खालीच येतो. हा इथून परत पूर्ण आंतरिक परावर्तन असं 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 करत तो प्रकाश किरण पुढे जातो, म्हणजे ऑप्टिकल फायबर. जादूच्या किंवा खेळाच्या प्रयोगांमध्ये लेसर किरण पाण्याच्या छोट्या छिद्राच्या बाजूने प्रवेश करतो आणि तो किरण पाण्याबरोबर बाहेर पडतो. ओके, याच्यामध्ये पण पूर्ण आंतरिक परावर्तन असतं. इंद्रधनुष्य दिसण्याची जी घटना असते त्याच्यात ॲक्च्युली 3 प्रक्रियांचं एकत्रीकरण असतं. एक अपस्करण, एक अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन. म्हणजे इंद्रधनुष्याच्या याच्यामध्ये एक आंतरिक परावर्तन सुद्धा असतं. दुर्बिणी म्हणजे बायनॅक्युलर्स, दूरदर्शक म्हणजे दूरदर्शन म्हणजे टेलिव्हिजन, सूक्ष्मदर्शक म्हणजे मायक्रोस्कोप, एंडोस्कोप, स्पेक्ट्रोस्कोप, हे जे मेडिकल इक्विपमेंट्स आहेत, स्पेक्ट्रोस्कोप, एंडोस्कोप वगैरे. हे स्पेक्ट्रोस्कोप म्हणजे केमिस्ट्रीमधला आहे, एंडोस्कोप हा मेडिकलमधला आहे. नंतर मायक्रोस्कोप, दूरदर्शन, बायनॅक्युलर्स याच्यामध्ये सुद्धा याचा. मृगजळ जे दिसतं, मृगजळ दिसण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आंतरिक परावर्तनाचा सहभाग असतो असं मानलं जातं. मात्र याच्यात वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळी उत्तरं आहेत, त्याच्यामुळे आलं तर लिहायला हरकत नाही. काजळीचा थर दिलेला धातुरूप गोळा पाण्यात बुडवल्यास तो चांदीसारखा चमकताना दिसतो, याच्यामध्ये सुद्धा पूर्ण आंतरिक परावर्तन असतं. काय? काजळीचा थर दिलेला धातूचा गोळा म्हणजे तो काळाकुट्ट गोळा पाण्यामध्ये मात्र चांदीसारखा चकाकतो, त्याचं कारण आंतरिक परावर्तन. ओके, राईट. आता लोलक म्हणजे प्रिझम, याच्यातनं होणारं प्रकाशाचं अपवर्तन. इट इज व्हेरी सिम्पल ॲक्च्युली. बघा, समजा हा प्रकाशाचं किरण इथे
प्रिझममध्ये हे 3 सरफेसेस असतात. ओके, हा बेस असतो इथला, हा जो आहे ना हा बेस असतो आणि हे 2 असे तिरपे सरफेसेस असतात. ज्यावेळी लाईट इथे एंटर करतो आपल्याला माहित आहे लाईटमध्ये कोणते 7 कलर असतात, ता ना पी ही नी पा जा, राईट. या सगळ्यांच्या वेव्हलेंथ म्हणजे सगळ्यांच्या फ्रिक्वेन्सीज वेगवेगळ्या असतात. ओके, सगळ्यात कमी वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी असते तांबड्याची, म्हणजे याची तांबड्याची तरंग लांबी जास्त असते, म्हणजे हा थोडासा शांत असतो बेसिकली. आणि जांभळा हा जो असतो हा याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त, म्हणजे हा सगळ्यात अनस्टेबल म्हणण्यापेक्षा फास्ट, आणि याची तरंग लांबी एकदम छोटी. सो काय होतं की याच्यातला इथे तर गेला सगळा प्रकाश, 7 हे 7 एकत्र केले का पांढरा प्रकाश असतो, बरोबर. म्हणजे एंट्री करताना पांढरा प्रकाश असतो. आता इथून जाताना या प्रत्येकाच्या फ्रिक्वेन्सीज वेगळ्या असल्यामुळे, तरंग लांबी वेगळ्या असल्यामुळे यांचं वेगवेगळं अपवर्तन होतं, म्हणजे वेगवेगळ्या दिशेने हे वागतात किंवा वेगवेगळ्या दिशेने यांची दिशा बदलते. याच्यात बेसिकली जो लाल असतो हा लाल थोडा शांत असतो, कारण त्याची फ्रिक्वेन्सी कमी असते, तरंग लांबी जास्त असते, असा असतो लाल बेसिकली. तर तो मुळात शांत असल्यामुळे, स्थिर असल्यामुळे त्याची दिशा कमी बदलते. त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये पण जो शांत असतो, स्थितप्रज्ञ असतो आणि डोकं ज्याचं शांत असतं त्याचं विचलन कमीत कमी होतं, डिस्टर्ब तो कमीत कमी होतो. आणि जो फास्ट असतो, छोट्या छोट्या गोष्टींनी डिस्टर्ब होतो, त्याचं विचलन जास्त होतं. सो तांबडा कसा आहे असा लक्षात ठेवा, आणि जांभळा कसा आहे असा. सो तांबड्याचं विचलन कमी होतं त्यामुळे तो असा जातो. त्याच्यापेक्षा नारंगी असतो त्याचं विचलन थोडं जास्त असतं, त्याच्यापेक्षा जास्त पिवळा, असं करत करत सगळ्यात जास्त जांभळ्याचं विचलन होतं. आणि अशा पद्धतीने बघा, इथे एकदा रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तन झालं, इथे दुसऱ्यांदा रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तन झालं, इथे विरळ माध्यमातनं घन माध्यमात प्रवेश केला, आणि इथे घन माध्यमातनं पुन्हा विरळ माध्यमात प्रवेश केला, आणि त्याच्यामुळे यांचं वेगवेगळं विचलन होऊन आपल्याला पडद्यावर हे 7 वेगवेगळे रंग दिसतात. म्हणजे काय की हे जे प्रकाशातनं होतं याला म्हणतात डिस्पर्शन ऑफ लाईट. मग डिस्पर्शन म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात अपस्करण. हे अपवर्तन, अपस्करण, विकिरण याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे डिस्पर्शन लक्षात ठेवा. डिस्पर्स म्हणजे काय, जेव्हा आपण कवायत चालू असते ना, कवायत संपली की काय म्हणतात सर, डिस्पर्स म्हणजे जा आता घरी घरी आपल्या आपल्या वर्गामध्ये. म्हणजे काय, जे सगळे एकत्र होते एका रांगीत कवायत करत होते, ओके, त्यांनी डिस्पर्स व्हा. म्हणजे काय, आता वेगवेगळे होऊन जा, आपल्या आपल्या वर्गामध्ये चालले जा किंवा आपल्या आपल्या घरी चालले जा. म्हणजे वेगवेगळे होणे. इथे पण काय होतं, हे सगळे एकत्र कवायत करत होते त्यामुळे पांढरे होते, इथे डिस्पर्स झाले, हे म्हणजे वेगवेगळ्या दिशेने गेले, पुन्हा डिस्पर्स झाले, आणि डिस्पर्स होऊन हे वेगवेगळे झाले, म्हणून याला डिस्पर्शन म्हणतात, अपस्करण म्हणतात. ओके, राईट. सो एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की तांबड्याचं विचलन कमीत कमी होतं, जांभळ्याचं विचलन जास्तीत जास्त होतं. आणि 2 त्रिकोणी प्रिझम असे जर एकमेकांच्या इन्व्हर्टेड पोझिशनमध्ये ठेवलं तर काय होतं, यांचं इथे असं विचलन होऊन हे वेगळे होतात, आणि इथून यांचं उलट्या पद्धतीने पुन्हा विचलन होऊन इथे बाहेर पडताना पुन्हा हे एकत्र होऊन जातात. म्हणजे 2 त्रिकोणी लोलकांचं जर उपयोग केला आणि 2दा त्यांचं डिस्पर्शन केलं तर पांढराच एंट्री करतो आणि बाहेर पण पांढरा पडतो. ओके, आणि हे सगळे जे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत प्रकाशाच्या अपस्करणासंबंधी, किंबहुना हे न्यूटनने, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की न्यूटन त्यावेळी प्लेगची साथ आल्यामुळे घरी आलेला होता, कॉलेज बंद असल्यामुळे, आणि त्याने तिथे हे जे प्रिझमचं अपस्करणाचा प्रयोग आहे, डिस्पर्शनचा प्रयोग आहे, हा न्यूटनने केलेला आहे. आणि पहिल्यांदा न्यूटनने मग सांगितलं की प्रकाशामध्ये या वेगवेगळे 7 कलर असतात. न्यूटन, आईन्स्टाईन नाही, राईट. आता स्कॅटरिंग ऑफ लाईट.
बघा, जे कलील द्रावण असतं म्हणजे कोलाइड द्रावण असतं, तुम्ही सायन्स ऑल इन वन मध्ये इथे बघितलेलं असेल, केमिस्ट्रीमध्ये मला वाटतं द्रव्याचे स्वरूप किंवा संयुगांची निर्मिती, द्रव्याचे स्वरूप, द्रव्याचे मापन, द्रव्याचं हे वगैरे मिश्रण वगैरे, त्याच्यामध्ये कोलाइड्स म्हणजे कलील. या द्रावणांमध्ये कणांचा आकार अतिशय सूक्ष्म असतो. कणांचा जो व्यास असतो हा 10⁻⁵ मीटरच्या जवळपास असतो. मग वरवर हे मिश्रण एकजीव वाटतं, पण त्याच्यामध्ये सूक्ष्म कण असतात. उदाहरणार्थ दूध हे एक कोलाइड आहे, कलील. त्याच्यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ यांचे कण असतात. सो वरवर बघितलं तर आपल्याला दुधामध्ये काहीच दिसत नाही, पण त्याच्यामध्ये प्रथिने म्हणजे प्रोटीन्स आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स यांचे अत्यंत सूक्ष्म कण असतात. ओके, सो तर त्याच्या अशा द्रावणातनं, म्हणजे उदाहरणार्थ दूध किंवा त्या पद्धतीचं द्रावण, कोणतं कोलाइड द्रावण, अशा द्रावणातनं जर प्रकाशाचा झोत पाठवला तर प्रकाशाचा मार्ग आपल्याला दिसतो. कशामुळे दिसतो? अच्छा, हा जो मार्ग दिसतो ना, याला टिंडाल इफेक्ट म्हणतात, टिंडाल परिणाम. ओके, टिंडाल परिणाम. कारण काय होतं की जेव्हा समजा हे काचेचं भांडं आहे आणि याच्यामध्ये दूध आहे, तर याच्यातनं ज्यावेळी प्रकाश जातो त्यावेळी प्रकाशाचा मार्ग असा दिसतो आपल्याला इथे. कारण काय, या प्रकाशाच्या मार्गामध्ये जे सूक्ष्म कण असतात त्या सूक्ष्म कणांवरून प्रकाश असा विखरतो. ओके, त्या विखरण्याला विकिरण म्हणजे स्कॅटरिंग असं म्हणतात. विकिरण म्हणजे स्कॅटरिंग. जर तुम्ही बघितलं असेल आपल्या खेड्यापाड्यांमध्ये आणि इव्हन शहरातल्या फ्लॅट्समध्ये, जेव्हा खिडकीतनं असे किरण येतात सकाळी सकाळी, आणि जर आपल्या घरामध्ये थोडासा अंधार असेल, धूळ असेल, तर तो प्रकाशाचा मार्ग दिसतो बघा आपल्याला, आणि त्याच्यात ते असे तरंगणारे कण दिसतात. याचं कारण काय की ऑलरेडी जे धुलीकण असतात किंवा स्मोक पार्टिकल असतात त्यांच्यावरनं प्रकाशाचं विकिरण होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला तो प्रकाशाचा मार्ग स्पष्ट दिसतो. ओके, तर झरोक्यातनं किंवा दरवाजे खिडक्यांमधल्या छोट्या छिद्रांमधनं येणाऱ्या प्रकाशाचा मार्ग आपल्याला दिसतो. कशामुळे? हे धुलीकण, धूर या सूक्ष्म कणांमुळे प्रकाशाचं विकिरण होतं, स्कॅटरिंग होतं, आणि त्याच्यामुळे तेवढा भाग प्रकाशून आपल्याला प्रकाशाचा मार्ग दिसतो. ठीक आहे, राईट. आणि नॉर्मल पण दिवसा आपल्याला आता बघा थोडं थोडं उजाळायला लागलेलं आहे. आता हे जे उजाळायला लागलेलं आहे अजून प्रत्यक्षात सूर्य वर आलेला नाही, पण तरी असं उजाळलेलं दिसतंय. याचं कारण काय, तर ते प्रकाश तो जिथे कुठे पडतो आहे त्या प्रकाशाचं विकिरण होत आहे, त्या विकिरणाने हा दिसतोय. म्हणजे दिवसा पण आपल्याला जो नॉर्मल प्रकाश दिसतो तो कशामुळे दिसतो? संपूर्ण वातावरणातल्या जे धुलीकण आहेत किंवा गॅसेसचे कण आहेत त्यांच्यावरनं प्रकाशाचं विकिरण म्हणजे स्कॅटरिंग झाल्यामुळे दिसतो. ओके, राईट. हे बघा, घनदाट जंगलामध्ये पर्णराजीतून म्हणजे कॅनोपीतून येणाऱ्या प्रकाशाचा मार्ग आपल्याला दिसतो. बघा, आपण जर एकदम चांगल्या आंब्याच्या बागेत गेलो किंवा सागाच्या बागेत गेलो तर त्या पानांमधनं असे प्रकाशाचे हे दिसतात बघा, मार्ग दिसतात. ते पण कशामुळे? विकिरण. आता विकिरण झालेल्या प्रकाशाचा रंग हा विकिरण करणाऱ्या कणांच्या आकारावर अवलंबून असतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. की प्रकाश सूक्ष्म कणांवर पडला आणि तिथून त्याचं विकिरण झालं, तर विकिरण झाल्यानंतर तो विकिरण झालेल्या प्रकाशाचा कलर कोणता असेल हे कशावर अवलंबून असेल? ज्या कणावरून त्याचं विकिरण झालं, स्कॅटरिंग झालं, त्या कणाचा आकार म्हणजे त्या कणाचा व्यास तो किती छोटा आहे किंवा किती मोठा आहे. अतिशय सूक्ष्म कण असतात त्याच्यातनं जास्त करून निळ्या रंगाच्या तरंग लांबीचं विकिरण होतं. म्हणजे जे एकदम छोटे कण असतात, सूक्ष्म कण असतात, त्यांच्यातनं जे प्रकाशाचं विकिरण होतं त्याच्यात जास्त कोणता कलर असतो? निळा. आणि मोठ्या कणांवरनं कोणत्या याचं होतं? जास्त तरंग लांबीच्या, म्हणजे उदाहरणार्थ तांबडा, नारंगी यांचं विकिरण होतं. कोणत्या? मोठ्या किरणांवर. ओके, राईट. आता विकिरणाची उदाहरणं म्हणजे आकाश निळे दिसणे. आकाश निळे दिसणे. आता आकाश निळे दिसणे याच्यामध्ये नेमकं काय होतं बघा. आधी आपण बघून घेऊ. आकाश निळे दिसणे, सूर्योदय किंवा सूर्यास्ताला आकाश लालसर नारंगी दिसणे,
कलिल द्रावणामधला टिंडाल परिणाम, दिवसा हवेतील विकिरण कणांवरून विकिरण झाल्याने सर्वत्र प्रकाश दिसणे, समुद्राच्या पाण्याचा रंग निळा दिसणे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पूर्वी काय वाटायचं शास्त्रज्ञांना की वरती जे आकाश असतं ते निळं असतं, मग त्याचं प्रतिबिंब समुद्रात दिसतं म्हणून समुद्र पण निळा दिसतो. पण हे पहिल्यांदी डिस्प्रूव्ह केलं CV रामन यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात. CV रामन यांचं फार इंटरेस्टिंग कहाणी आहे. चंद्रशेखर वेंकटरामन ते सरकारी अधिकारी होते आणि जसं मी इन्कम टॅक्समध्ये कमिशनर आहे त्या सिमिलर ते त्याच्यात कमिशनर होते ऑडिट अकाउंट्समध्ये ब्रिटिशांच्या काळातल्या याच्यात कलकत्त्यामध्ये. पण त्यांना शास्त्राची इतकी आवड होती की ते ऑफिस काम झाल्यानंतर त्यांनी घरातच एक लॅब सेटअप केली होती आणि तिथे ते प्रयोग करायचे. मग नंतर त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ ते एका कॉलेजमध्ये रिसर्च करायला लागले वगैरे वगैरे. आणि त्यांनी असा रिसर्च करून टाकला की चक्क त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. म्हणजे बघा मित्रांनो की आपण काही एकाच गोष्टीसाठी तयार झालेलो आहेत असं नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालं तर उत्तम, नाही झालं तर असं डोक्यात ठेवायचं की आपण दुसऱ्या कशासाठी तयार झालेलो आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा हे पूर्ण लाईफ नाही हे लक्षात ठेवा. द्या, जरूर द्या, मन लावून द्या, रात्रंदिवस घासून घासून द्या. पण अयशस्वी झालात तर आपले हातपाय बांधून बसू नका, दुसरं काहीतरी करा. चहाची टपरी टाका, मग का समोस्याचं हे टाका की एखादी सॉफ्टवेअर कंपनी टाका, काहीही करू शकतात तुम्ही. आपल्या क्षमता कोणत्या आहेत त्या ओळखायच्या, स्वोट ॲनालिसिस करायचं, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट, आणि स्वोट ॲनालिसिस करून आयुष्यामध्ये पुढे जात राहायचं, एवढं लक्षात ठेवायचं. एनिवेज, सो आकाश निळं दिसणं हे कशामुळे होतं तर विकिरणामुळे होतं, स्कॅटरिंगमुळे होतं. ते कसं होतं ते डिटेल याच्यामध्ये मी दिलेलं, जो डिटेल आपला व्हिडिओ आहे ना प्लेलिस्टमधला, तिथे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तो जरूर बघा. आपण रॅपिड रिव्हिजनमध्ये तेवढ्या डिटेलमध्ये जाणार नाही. मात्र जर खूप उंचावर प्रवास करणारी जी विमान अवकाशयान, म्हणजे जर पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर गेलं विमान किंवा अवकाशयान तर तिथे आकाश काळं दिसेल, कारण तिथे कण नाहीत, कणावरनं होणारं प्रकाशाचं विकिरण नाही आणि त्याच्यामुळे निळा रंग दिसण्याचाही संबंध नाही. म्हणजे आपल्याला जो निळा रंग दिसतो हा फक्त आभास असतो बेसिकली. ओके, वाहतुकीचा किंवा धोक्याचा सिग्नल लाल का बरं असतो याचं कारण म्हणजे की लाल रंग आपल्याला माहिती आहे शांत असतो, जास्त तरंगलांबी, कमी फ्रिक्वेन्सी, त्याच्यामुळे त्याचं डिस्टर्ब तो कमी होतो. त्याच्यामुळे ज्यावेळी लाल लाईटमधनं लाल किरणं निघतात तर त्याचं जास्त विकिरण होत नाही आणि त्याच्यामुळे तो जास्त दूरपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून आपण आयुष्यामध्ये फोकस असला पाहिजे. जेव्हा फोकस असतो ना तर आपण जास्त दूरपर्यंत पोहोचू शकतो. आणि फोकस नसला, मी व्हॉट्सॲप पण करेल, फेसबुकवर पण राहील, इन्स्टावर पण राहील, आणखी कुठले आहेत मला एवढी 3च माहीत आहेत. त्यातल्या इन्स्टावर तर मी नाही आहे, फेसबुकवर आहे, व्हॉट्सॲपवर आहे, अजून काय काय जे काय असेल ते इतक्या याच्यावर राहील, त्याच्यात अभ्यास पण करेल. असं फोकस नसेल तर मग प्रॉब्लेम आहे. शक्य तितक्या सोशल मीडियापासून दूर व्हा किंवा मग सोशल मीडियाचा उपयोग हा मॅक्सिमम आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयासाठी करा, मग ठीक आहे. ओके, अदरवाईज मग हे जे निळे रंग आहे, जसं निळा रंग विकिरित होऊन पुढे नष्ट होऊन जातो, तसं आपलं पण अटेन्शन विकिरित स्कॅटर होऊन नष्ट होऊन जाईल. पण हा जो लाल असतो हा स्थिर असतो, शांत असतो, म्हणून तो दूरपर्यंत जातो. म्हणून धोक्याचा सिग्नल लाल असतो, जेणेकरून अगदी दूरच्या माणसाला सुद्धा दिसावं. मग तो लाल रंग आहे ना तो दूरपर्यंत दिसतो, म्हणून धोक्याचा सिग्नल लाल असतो. सूर्योदय आणि सूर्यास्ताला जे तांबडं नारंगी वातावरण दिसतं ते सुद्धा प्रकाशाच्या विकिरणामुळे दिसतं. म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे रंग कशाने दिसतात? प्रकाशाच्या विकिरणाने दिसतात. इंद्रधनुष्य जे दिसतं याच्यामध्ये, अर्थात इंद्रधनुष्यामध्ये एकूण कोणकोणत्या प्रोसेसेस होतात हे पक्क लक्षात ठेवा. ते मी तुम्हाला आधी सांगतो. डिटेल याच्यामध्ये आहे, पण हे लक्षात ठेवा की सुरुवातीला प्राथमिक अपवर्तन म्हणजे प्रायमरी रिफ्रॅक्शन, हे पहिलं प्रायमरी रिफ्रॅक्शन. त्याच्यानंतर अपस्करण म्हणजे डिस्पर्शन, हे डिस्पर्शन म्हणजे वेगवेगळ्या कलरमध्ये, जसं प्रिझममध्ये होतं ना लोलकमध्ये तसं. ओके, सो हे इथे काय झालं, प्राथमिक अपवर्तन, मग डिस्पर्शन,
मग आंतरिक परावर्तन म्हणजे इंटरनल रिफ्लेक्शन, आतल्या आत. हे बघा इथे तो हवेतनं पाण्याच्या कणामध्ये जात असतं. इंद्रधनुष्य बेसिकली पाण्याच्या बाष्पकणांमुळे होतं ना, पाण्याच्या याच्यामुळे. ओके, जो पाण्याचा थेंब असतो पावसाळ्यातला, तो थेंब प्रिझमचं काम करतो. हां, थेंब प्रिझमचं काम करतो. त्याच्यामध्ये काय होतं, इथे प्राथमिक अपवर्तन होतं, म्हणजे इथे हवेतनं पाण्याच्या थेंबात प्रवेश केला. इथे पाण्याच्या थेंबाच्या आतच त्याचं डिस्पर्शन होतं, म्हणजे वेगवेगळे 7 कलर त्याचे होतात. इथे थेंबाच्या आत होता आणि आतच याचं आंतरिक परावर्तन होतं. सो इंटरनल रिफ्लेक्शन. त्याच्यानंतर द्वितीयक अपवर्तन म्हणजे इथून पुन्हा एकदा अपवर्तन होतं, कारण इथे या माध्यमातनं थेंबातनं तो बाहेर दुसऱ्या माध्यमात येतो, म्हणजे इथे पण अपवर्तन, इथे पण अपवर्तन होतं. बघा द्वितीयक अपवर्तन, इतक्या घटना घडतात, एवढं लक्षात ठेवा. ओके, प्राथमिक अपवर्तन, विकिरण म्हणजे डिस्पर्शन, इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे आंतरिक परावर्तन, आणि इथे पुन्हा द्वितीयक अपवर्तन म्हणजे सेकंडरी रिफ्रॅक्शन. आणि एक लक्षात ठेवायचं की आपण इंद्रधनुष्य दिसण्यासाठी साधारणतः 40 ते 42 डिग्री कोनातनं आपल्याला त्या थेंबाकडे पाहावं लागतं. ओके, म्हणजे नॅचरली आपण त्या कोनामध्ये बघितलं की आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं. 40 ते 42 कोन लक्षात ठेवा. राईट. रमण इफेक्ट, आत्ता मी डॉक्टर CV रमण यांचा उल्लेख केला ना, तर रमण इफेक्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तो आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. 1928 मध्ये डॉक्टर CV रमण आणि त्यांचे विद्यार्थी KS कृष्णन यांनी हा शोध लावला. सो CV रमण तर सगळ्यांना माहिती आहे, कारण रमण इफेक्ट म्हणजे त्याच्यात रमण आलेच. KS कृष्णन पण लक्षात ठेवा, चुकून असं विचारलं गेलं तर KS कृष्णन हे त्यांचे विद्यार्थी होते, ते हेल्प करायचे त्यांना. सो जसं एक PhDचे गाईड असतात आणि तो विद्यार्थी असतो ना, त्या टाईपचं. सो CV रामन आणि KS कृष्णन, कधी 1928 मध्ये. याबद्दल रामन यांना 28 फेब्रुवारी 1930 ला भौतिकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक डिक्लेअर झालं. म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी त्यांना काय नोबेल पारितोषिक डिक्लेअर झालं होतं. अश्वेत व्यक्तीला भौतिकशास्त्रात मिळालेला आणि भारतीय व्यक्तीला भौतिकशास्त्रात मिळालेला पहिला नोबेल पुरस्कार होता. अश्वेत म्हणजे व्हाईट नसलेला, म्हणजे जी गोरी लोक आहेत, म्हणजे पाश्चिमात्य देशातले लोक आहेत, ते सोडून अश्वेत म्हणजे व्हाईट नसलेल्या व्यक्तीला, गोऱ्या नसलेल्या व्यक्तीला फिजिक्समध्ये मिळालेलं हे पहिलं नोबेल आहे. सो रिमार्केबल. आणि भारतात भौतिकशास्त्रात मिळालेला हा पहिला नोबेल आहे. भारतात भौतिकशास्त्रात मिळालेला पहिला. आता ते लंडनवरनं भारताकडे येत होते, त्यावेळी विमानसेवा एवढी फ्रिक्वेंट नव्हती किंवा प्रवासी विमानसेवा अस्तित्वात नव्हती, तर ते जहाजाने येत होते लंडनवरून भारताकडे. त्यांनी समुद्राचा आणि अल्पाईनच्या बर्फाच्छादित पर्वतांचा निळाशार रंग बघितला. समुद्राचा आणि अल्पाईनच्या बर्फाच्छादित पर्वतांचा निळाशार रंग. त्यावेळी काय मानलं जायचं की आकाशाच्या परावर्तनामुळे हा रंग दिसतो, परंतु रामन यांचे त्याच्याने समाधान झालं नाही. त्याच्यावर संशोधन त्यांनी सुरू केलं. त्यांना वाटत होतं की हा जो समुद्राचा निळा रंग असतो हा स्कॅटरिंगमुळे असावा, असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, वेगवेगळी द्रव घेतली, वेगवेगळे स्थायू घेतले आणि त्यातनं प्रकाश किरण पाठवून त्यांच्या विकिरणाचा अभ्यास केला. आता हा अभ्यास करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की नॉर्मली जे विकिरित झालेले म्हणजे स्कॅटर झालेले असतात ते नॉर्मली ओरिजिनल प्रकाशासारखेच असतात, स्कॅटर झालेली प्रकाश किरणं. पण हे जे नॉर्मल असतं त्याला रेलिग विकिरण म्हणतात. रेलिग हे पण शास्त्रज्ञाचं नाव आहे. रेलिग स्कॅटरिंग म्हणतात त्याला, RAYLEIGS, रेलिग स्कॅटरिंग, रेलिग विकिरण. मात्र डॉक्टर रामन यांना असं आठवलं की एक छोटा भाग असा होता, म्हणजे या विकिरित स्कॅटर झालेल्या किरणांमध्ये एक छोटा भाग असा होता की जो मूळ किरणाच्या रंगाचा नव्हता. ओके, आणि हा वेगळा रंग खूपच सूक्ष्म आणि क्रमी प्रमाणात असतो, मात्र जवळजवळ सर्व पदार्थातले विकिरण झालेल्या शलाकात असतो. म्हणजे समजा दूध घेतलं, दुधातनं जे स्कॅटरिंग होतं,
बाकी सगळं स्कॅटरिंग ओरिजिनल प्रकाशासारखंच होतं, पण एक छोटा भाग असतो की तो मूळ प्रकाशासारखा नसतो. तसंच पाणी घेतलं तर बाकीचं सगळं बरंचसं स्कॅटरिंग हे ओरिजिनलच राहील, पण पाण्यामधनं जाताना एक छोटा वेगळा कलर तयार होईल. तसंच केरोसिन घेतलं तर वेगळा, आणि प्रत्येकासाठी हा जो वेगळा कलर आहे हा वेगळा वेगळा असेल, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किंवा हे वेगवेगळे असेल, काय तरंग लांबी, वेव्हलेंथ. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये एक छोटा भाग वेगळा असेल आणि तो प्रत्येक पदार्थासाठी पुन्हा वेगवेगळा असेल. मग हे काय होतं, अशा गोष्टीला आपण सिग्नेचर म्हणतो, राईट. म्हणजे माझी सिग्नेचर असते ही पूर्ण वेगळी असते. किंवा आपला जो फिंगरप्रिंट असतो, असं असू शकतं की तुमच्या आणि माझ्या फिंगरप्रिंटमध्ये 99% रेषा सेम असतील, पण 1% काही ना काही वेगळं असेलच. म्हणून फिंगरप्रिंट ही माझी सिग्नेचर होते, कारण ती युनिक आहे, एकमेवा द्वितीय आहे. तसं रामन यांना आढळलं की प्रत्येक पदार्थातनं जाताना प्रकाशाचं जे विकिरण होतं, स्कॅटरिंग होतं, त्याच्यामध्ये एक छोटा सूक्ष्म भाग असा असतो की तो स्पेशली त्या पदार्थासाठीच असतो आणि दुसऱ्या कुठल्याही पदार्थात नसतो. म्हणजे तो विकिरित झालेला भाग हा त्या पदार्थाची सिग्नेचर होते, राईट. ओके. मग तुम्हाला समजा दोन द्रव आणून दिले, एक रॉकेल आणि दुसरं रॉकेल सारखंच दिसणारं, रॉकेल सारखाच वास येणारं, पण दुसरं द्रव आणून दिलं आणि तुम्हाला सांगितलं की याच्यातलं खरं रॉकेल ओळखा. तर आपण काय करणार, त्याच्यातनं प्रकाशाचं विकिरण घडवून आणणार. आणि आपल्याला आधीच माहीत आहे आधीच्या प्रयोगातनं की बाबा प्रकाशाची सिग्नेचर, केरोसिनची सिग्नेचर काय आहे. म्हणजे जे ओरिजिनल केरोसिन असतं त्याच्यामध्ये हा वेगळा भाग कोणता हे आपल्याला आधीच माहीत आहे स्टडीने. आपण दोघातनं पाठवणार आणि मग ज्याच्याशी ओरिजिनल सिग्नेचर मॅच होणार आपण म्हणणार हे आहे याचं, हे आहे ओरिजिनल रॉकेल, हे रॉकेल सारखं आहे पण हे रॉकेल नाही. किंबहुना याचा उपयोग आता वेगवेगळ्या पदार्थांना आयडेंटिफाय करण्यासाठी, भेसळ शोधण्यासाठी याचा संपूर्ण वापर होतो. इतकं युनिक हे होतं. ओके. मग आता हा जो एक वेगळा भाग तयार होतो विकिरणाचा, हा कशामुळे तयार होतो, तर बघा, जे नॉर्मल विकिरण म्हणजे नॉर्मल स्कॅटरिंग असतं, कोणतं स्कॅटरिंग, ज्याला रेली स्कॅटरिंग म्हणतात, याच्यामध्ये प्रकाशातला फोटॉन आणि पदार्थातला अणू याच्यामध्ये इलॅस्टिक कोलिजन होतात. ज्यावेळी प्रकाश त्या पदार्थातनं जात असतो त्यावेळी प्रकाश कशाचा बनलेला असतो, फोटॉनचा. त्या प्रकाशाचा फोटॉन हा त्या पदार्थाच्या कणांवर पडतो, म्हणजे आदळतो, मग स्कॅटरिंग होतं. हे जे आदळणं असतं याला कोलिजन म्हणतात फिजिक्समध्ये. हे जे कोलिजन असतं ते नॉर्मल स्कॅटरिंगमध्ये इलॅस्टिक कोलिजन असतं, म्हणजे स्थितिस्थापक टकरी असतात त्या. इलॅस्टिक म्हणजे काय, स्थितिस्थापक. कोलिजन म्हणजे काय, टक्कर. सो नॉर्मल विकिरणामध्ये कशा प्रकारच्या टकरी असतात, फोटॉन आणि अणूमधल्या त्या कणांमधल्या टकरी इलॅस्टिक म्हणजे स्थितिस्थापक टकरी असतात. म्हणजे बेसिकली काय की त्यांची फोटॉनच्या ऊर्जेमध्ये फरक पडत नाही त्याच्याने. ओके. आणि त्याच्यामुळे तो फोटॉन तसंच राहतो, मग ते विकिरण तसंच राहतं, आधीच्या प्रकाशासारखंच राहतं. कारण काय, इलॅस्टिक टक्कर असते, इलॅस्टिक टक्करमध्ये फोटॉनची ऊर्जा बदलत नाही. ओके. पण त्यामुळे त्यांची तरंगलांबी वारंवारता बदलत नाही. मात्र काही ज्या टकरी असतात त्या अस्थितिस्थापक किंवा अप्रत्यास्थ संघात, म्हणजे इन इलॅस्टिक कोलिजन. हे बघा मित्रांनो, मराठीत काहीही शब्द येऊ शकतात. अस्थितिस्थापक टक्कर किंवा अप्रत्यास्थ संघात म्हणजे इन इलॅस्टिक कोलिजन, आणि याला इलॅस्टिक कोलिजनला प्रत्यास्थ संघात म्हणतात. माझं सिंपल म्हणणं आहे, या भानगडीत पडू नका. इलॅस्टिक कोलिजन आणि इन इलॅस्टिक कोलिजन लक्षात ठेवा. सो नॉर्मल स्कॅटरिंगमध्ये, नॉर्मल विकिरणामध्ये इलॅस्टिक कोलिजन होतं आणि काही बाबतीत काही छोट्या कणांमध्ये इन इलॅस्टिक कोलिजन होतं. इन इलॅस्टिक कोलिजनमध्ये फोटॉनची ऊर्जा कमी किंवा जास्त होते, म्हणजे ओरिजिनल फोटॉन बदलतो आणि त्याच्यामुळे विकिरित झालेला किरण त्याची तरंगलांबी आणि वारंवारता बदलते, म्हणजेच रंग बदलतो आणि ती त्याची सिग्नेचर तयार होते. म्हणजे रमन इफेक्टमध्ये जो सिग्नेचर वेगळा कलर येतो तो कशामुळे येतो,
फोटॉन आणि त्या पदार्थाच्या कणांमधल्या इनइलॅस्टिक कोलिजनमुळे, इनइलॅस्टिक कोलिजन त्याच्यामध्ये काय होतं, ऊर्जा कायम राहत नाही, फोटॉनची ऊर्जा बदलते, बदलल्यामुळे त्याची तरंगलांबी वारंवारता बदलते आणि आपल्याला माहिती आहे तरंगलांबी वारंवारता बदलणे म्हणजेच कलर बदलणे आणि म्हणून आपल्याला दुसऱ्या कलरचा हे मिळतो, राईट. म्हणजे हा आहे रामन इफेक्टचा बेसिक. आता रामन इफेक्टचा जो हे आहे तो कशासाठी आहे, रामन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये पदार्थांच्या पृथक करण्यासाठी. तर तुम्हाला माहिती आहे आता पदार्थांच्या सिग्नेचर शोधून काढल्या रामन यांनी. म्हणजे आता जर पदार्थांचं पृथक्करण करायचं असेल की हा पदार्थ कोणता, हा कोणता, हा कोणता, किंवा 4-5 पदार्थांचं मिक्स एखादं हे असेल तर याच्यातले पदार्थ वेगवेगळे करण्यासाठी वगैरे याचा होतो. रेणूंमधला बल स्थिरांक, बंधांची लांबी ठरवणे याच्यासाठी उपयोग होतो. वातावरणातील पाण्याच्या वाफेच्या वितरणाचा अभ्यास करण्यासाठी, ॲटमॉस्फेरिक एक्सटिंक्शन कोइफिशियंट ठरवण्यासाठी रामन लिडार याचा उपयोग करतात. ऑप्टिकल ॲम्प्लिफायर मध्ये रामन ॲम्प्लिफिकेशनचा उपयोग करतात. निळ्या आकाशाचा आभास निर्माण करण्यासाठी रामन इफेक्टचा वापर करतात. रमन स्पेक्ट्रोस्कोपी ही पूर्ण रामन इफेक्टवर आधारित रमन स्पेक्ट्रोस्कोपी ही मेथड डेव्हलप झाली. न्यूक्लिक आम्लासारख्या अनेक जैव रेणूंचा अभ्यास करण्यासाठी होतो. ओके. आणि उच्च वारंवारितेच्या फोनॉन आणि मॅग्नॉन यांच्या शोधासाठी सुद्धा याचा उपयोग होतो, राईट. पुढचा पाठ, प्रकाशाचं व्यतिकरण. हा भयंकर शब्द आहे, लक्षात राहिला तर ठीक आहे, नाही तर मग इंटरफरन्स ऑफ लाईट असं लक्षात ठेवा. आता मी वारंवार म्हणतो हे शब्द डेंजरस वगैरे वगैरे, याचं का कारण व्हायचं माहिती आहे का, मला असं पर्सनली वाटतं की शिक्षण हे मातृभाषेतनं पाहिजेच, नो डाऊट, म्हणून तर मी मातृभाषेत तुम्हाला शिकवतोय. पण प्रत्येकच शब्दाला मातृभाषेत शब्द शोधला पाहिजे पर्यायी याची गरज नाही. काही शब्द आपण डायरेक्ट ॲक्सेप्ट करून घेतले पाहिजेत. की इंटरफरन्सला सरळ आपण मराठीमध्ये इंटरफरन्स असाच शब्द घेऊन टाकला पाहिजे, असं माझं पर्सनल मत आहे. असं प्रत्येकाचं मत असेल असं नाही, सरकारची पॉलिसी असेल असंही नाही, हे माझं व्यक्तिगत मत आहे. तुम्हाला पटू शकतं किंवा नाही पटू शकत, काही हरकत. म्हणून मी सांगतो की इंटरफरन्स ऑफ लाईट लक्षात ठेवा, नाही तर व्यतिकरण, विकिरण, अपस्करण, अपवर्तन फार कन्फ्युजन होऊ शकतं. ओके. व्यतिकरण, जेव्हा 2 किंवा अधिक प्रकाश लहरी सोबत प्रसारित होतात, 2 किंवा अधिक प्रकाश लहरी सोबत. इथे बघा, ही इथे एक स्लिट आहे, म्हणजे एक छिद्र आहे, याच्यातनं हा लाईट असा गेला या पद्धतीने. पुढे अजून एक आहे की ज्याच्यात अशा 2 स्लिट आहेत. मग इथे आता इथे एक वेगळा प्रकाश किरण तयार होईल, इथे एक तरंग वेगळा होईल. आता हे 2 तरंग बघा, 2 प्रकाश लहरी सोबत प्रसारित होतात, त्यावेळी त्यांच्या फेजचे एकत्रीकरण होऊन ऊर्जेचे पुनर्वितरण होते आणि एकत्रीकरणाने तयार झालेल्या भागात काही ठिकाणी प्रकाशाची तीव्रता जास्त तर काही ठिकाणी कमी आणि काही ठिकाणी 0 होते, मात्र एकूण ऊर्जा स्थिर होते. याला इंटरफरन्स म्हणतात. याला यंगचा स्लिट प्रयोग म्हणतात. हे ॲक्च्युली 11वी 12वीचं आहे, तुम्ही नाही केलं तरी चालेल. याच्यावर मागच्या काही याच्यामध्ये 1-2 प्रश्न विचारले गेलेले आहेत, पण ते एवढे कठीण होते की ते नाही आले असते तरी काही फरक पडला नसता. त्याच्यामुळे खूप याच्यावर टाईम वेस्ट करू नका. एकदा फक्त वाचून घ्या, शॉर्ट नोट्समध्ये हे आहे, सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये आहे, आणि माझं जे डिटेल लेक्चर आहे फ्री फिजिक्सच्या प्लेलिस्टमध्ये तिथे पण आहे. पण त्याच्यात जर तुम्हाला वेळ नसेल ना तर टाईम वेस्ट करू नका. एनिवेज, काय होतं की या सगळ्या वेव्ज मिक्स होतात, तर इथे काही ठिकाणी त्या दोघांच्या वेवलेंथ पॉझिटिव्हली एकत्र होऊन खूप ब्राईट स्पॉट तयार होतो. हा बघा, इथे ब्राईट स्पॉट, आणि जिथे दोघांच्या फेज मॅच होत नाही तिथे ते एकमेकांना कॅन्सल करून असा डार्क पॅच तयार होतो. म्हणजे इथे कॅन्सल होऊन इथे प्रकाशच उरत नाही. असे अल्टरनेट ब्राईट डार्क असे पॅचेस तयार होतात. याला इंटरफरन्स म्हणतात. ठीक आहे. ओके. फ्रेस्नेल बायोप्रिझम, याच्यावर हा जो 2 स्लिट्सचा प्रयोग आहे, याच्यावर एकदा फक्त इतिहासामध्ये एकदा MPSCच्या इतिहासामध्ये एकदा एक प्रश्न विचारला गेला होता. अतिशय कठीण होता,
बट एनिवे मी सोडवलेल्या उदाहरणांमध्ये ते एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला जर वेळ मिळाला तर एकदा बघून घ्या. आता प्रकाशाचं विवर्तन, आता बघा, आता काय झालं, आधी काय होतं व्यतिकरण, आता विवर्तन. इंग्लिशमध्ये डिफ्रॅक्शन बेटर आहे की डिफ्रॅक्शन, लक्षात ठेवा. काय होतं, अत्यंत छोटी छिद्र किंवा अरुंद फटी याच्यातनं ज्यावेळी प्रकाश बाहेर पडतो तो कळांच्या बाजूने थोडासा वळतो आणि त्याच्यामुळे तिथे सावली असायला हवी अशा छोट्या भागात प्रत्यक्षात प्रकाश दिसतो. याला डिफ्रॅक्शन म्हणतात. म्हणजे कसं, हे बघा की हे अत्यंत छोटं स्लिट किंवा छिद्र आहे, याच्यातनं ज्यावेळी प्रकाश जातो तर इथे तो थोडासा असा कळांच्या दिशेने वळतो. त्याच्यामुळे आयडियली इथे डार्क असायला पाहिजे होतं, तिथे डार्क नसतं, तर तो इथे प्रकाश वळल्यामुळे इथे सुद्धा प्रकाश दिसतो. या प्रकाशाच्या वळण्याला डिफ्रॅक्शन म्हणतात. एवढंच लक्षात ठेवा. याच्या पलीकडे प्रश्न आला पण तो सोडून द्या, कारण तेवढा वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही. प्रकाशाचं ध्रुवीकरण म्हणजे पोलॅरायझेशन. पोलॅरायझेशन म्हणजे काय? पोलॅरायझेशन म्हणजे दोन गोष्टींना वेगवेगळं एका पोलवर एक असं पूर्ण वेगळं करणं, याला पोलॅरायझेशन म्हणतात. ओके. ज्यावेळी आपण पोल म्हणजे काय, ध्रुव, तर ध्रुव एकदम अपोजिट असतात. म्हणजे एक उत्तर ध्रुव म्हणजे पूर्ण वरती उत्तरेकडे, दक्षिण ध्रुव पूर्ण अपोजिट दक्षिणेकडे. त्या पोलवरनं पोलॅरायझेशन येतं. जेव्हा दोन लोकांना जर आपण एकाला उत्तर ध्रुवावर पाठवून दिलं आणि एकाला दक्षिण ध्रुवावर पाठवून दिलं तर त्यांना एकत्र बसण्याची, एकत्र येण्याची काही शक्यता उरत नाही. याला म्हणतात पोलॅरायझेशन, म्हणजे दोन पोल्सवर पाठवून देणे की जे एकत्रच येऊ शकणार नाही. समाजामध्ये किंवा राजकारणामध्ये सुद्धा पोलॅरायझेशन हा वर्ड वापरला जातो. म्हणजे काय? म्हणजे असं की दोन व्यक्तींना किंवा दोन समुदायांना किंवा वेगवेगळ्या दोन तीन समुदायांना एकमेकांविषयी इतकं त्यांच्यामध्ये कलुषित वातावरण निर्माण करणं की दोन्ही जण एकमेकांचे सॉर्ट ऑफ दुश्मन बनून जातील आणि ते कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत. याला म्हणतात पोलॅरायझेशन. म्हणजे समजा समाजामध्ये दोन जातींमध्ये किंवा दोन धर्मांमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही दोन समुदायांमध्ये इतकी तेढ निर्माण केली गेली की एक समुदाय उत्तर ध्रुवासारखी थिंकिंग करायला लागला आणि दुसरा दक्षिण ध्रुवासारखी थिंकिंग करायला लागला. तर आधी जे एकत्र बसत होते, चर्चा करत होते, एकमेकांसोबत आनंद मनवत होते, एकमेकांचे सण मनवत होते, एकमेकांचं समजून घेत होते, त्यांच्या डोक्यामध्ये काही द्वेष नव्हता, असे दोन गट, दोन समाज गट कुठले असू शकतात. ते भाषिक आधारावर असू शकतात, धार्मिक आधारावर असू शकतात, आर्थिक स्तराच्या आधारावर असू शकतात, जातीच्या आधारावर असू शकतात. अशांच्या डोक्यामध्ये द्वेष भरून भरून त्यांना एकमेकांपासून इतकं वेगळं करणे की ते आता एकत्र येऊच शकणार नाहीत. याला म्हणतात पोलॅरायझेशन. याच पद्धतीने प्रकाशाचं सुद्धा पोलॅरायझेशन करता येतं. पण प्रकाशाचं पोलॅरायझेशनचे चांगले उपयोग असतात, सामाजिक पोलॅरायझेशनचे, सामाजिक ध्रुवीकरणाचे चांगले उपयोग नसतात. मग प्रकाशाच्या पोलॅरायझेशनमध्ये काय करतात बघा. प्रकाशामध्ये ॲक्च्युली ज्या वेव्ज असतात त्या वेगवेगळ्या प्लेनमध्ये असतात. आपण प्लेन काल बघितले बघा, ते प्लेन दाखवलं ना. तर समजा एक अशी या प्लेनमध्ये आहे आणि एक अशी या प्लेनमध्ये आहे. म्हणजे एक या प्लेनमध्ये कशी, या प्लेनमध्ये असली तर ती अशी जाईल आणि या प्लेनमध्ये असली तर अशी जाईल. तर प्रत्यक्षात जो नॉर्मल लाईट असतो त्याच्यामध्ये सगळ्या प्लेनमधल्या वेव्ज असतात. मग मध्ये एक पोलॅरायझर टाकल्या जातात. पोलॅरायझर म्हणजे काय की जो पोलॅरायझेशन घडवून आणतो. म्हणजे समाजामध्ये एखादा माणूस असेल जो दोन समाज गटांमध्ये तेढ निर्माण करतो, तो पोलॅरायझर. ओके. तसं इथे जो या दोन वेगवेगळ्या प्रतलात असलेल्या वेव्जला एकाला तो पुढे जाऊ देतो, एकाला मतलब अडकवून टाकतो. मग हा आहे पोलॅराइड किंवा पोलॅरायझर. ही एका शीट असतं बेसिकली एक. ओके, प्लास्टिक सारखं. आता याच्यात हे सगळे मिळून मिसळून चालल्या होत्या, दोन्ही वेव्ज आनंदाने चालल्या होत्या. याने काय केलं, एकीला अडकवून टाकलं आणि फक्त ही जी होती ना हिलाच पुढे जाऊ दिलं या वेव्हला. म्हणजे आता जो बाहेर पडेल लाईट हा पोलॅराइज्ड लाईट असेल. म्हणजे याच्यामध्ये एकाच प्रतलामधली वेव्ह असेल. ओके, म्हणजे काय झालं, हे पोलॅराइज्ड लाईट झाला.
याच्यामध्ये सगळं मिक्स होतं, याला पोलराइज लाईट झाला. ओके, ठीक आहे. ओके, नाव पोलरायझेशनचे उपयोग काय? तर जे जे पोलरायझेशन घडवून आणतात त्यांना म्हणतात पोलराइड्स. जे पोलरायझेशन घडवून आणतात म्हणजे ध्रुवीकरण घडवून आणतात त्यांना पोलराइड्स म्हणतात. सूक्ष्मदर्शकांमध्ये अतिशय सूक्ष्म कणांचे निरीक्षण करण्यासाठी पोलराइड. रात्री वाहनांच्या प्रखर प्रकाशापासून संरक्षणासाठी वाहनांच्या काचांमध्ये पोलराइड. 3 डायमेन्शनल म्हणजे त्रिमितीय चित्रांचं निरीक्षण करण्यासाठी पोलराइड. स्फटिकांचं विश्लेषण, धातूंच्या प्रकाशीय गुणधर्मांचा अभ्यास याच्यासाठी पोलराइड. रेल्वे, विमाने इत्यादींमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रकाशाच्या तीव्रतेला नियंत्रित करण्यासाठी जी काचं असतात ना, विमानात तुम्ही जर बसला असाल तर ते पोलराइड असतात, त्याच्या काचं तीव्र प्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी. बसला नसाल तर थोडे कष्ट करा, प्रगती करा, म्हणजे तुम्हालाही बसता येईल विमानामध्ये. पोलरायझिंग सनग्लासेस किंवा गॉगल्सच्या निर्मितीमध्ये पोलराइड्सचा उपयोग करतात. आणि जुन्या ऑइल पेंटिंग्समध्ये कलर कॉन्ट्रास्ट वाढवण्यासाठी सुद्धा पोलरायझरचा उपयोग होतो. ओके, तर अशा पद्धतीने हे प्रकाशाशी संबंधित सगळे हे होते, नियम होते, वेगवेगळे फेनॉमेनॉन होते. जी सोडवलेली उदाहरणं आहेत त्याचा आपण एक सेपरेट घेणार आहोत, सगळ्यांचं एकत्र, त्याच्यामुळे ते मी आता घेत नाही. जाता जाता एक गोष्ट सांगायची राहिली की जो ध्वनी हा भाग होता, ध्वनी या भागामध्ये आपण हे बघितलं होतं बघा, प्रकाश ध्वनीच्या वेगावर होणारे परिणाम करणारे घटक, त्याच्यामध्ये तापमान आपण एक बघितलं होतं. त्याच्यामध्ये एक छोटा महत्त्वाचा पॉईंट फक्त लक्षात ठेवा, जो माझा त्यावेळी सांगायचा राहिला होता. अर्थात तो डिटेल लेक्चर्समध्ये आहे, पण तरीसुद्धा एकदा सांगून देतो की ध्वनीचा वेग पुढील सूत्राने काढता येतो. v बरोबर 331 अधिक 0.60. 331 हे 0 डिग्रीला असणारं तापमान ध्वनीचा वेग आहे 331. सो 331 आणि जे ॲक्च्युअल तापमान आहे त्या ॲक्च्युअल तापमानाला 0.6 ने गुणायचं आणि तेवढे याच्यात ॲड करायचे की आपल्याला समजा 10 डिग्रीला काढायचं असेल तर मग 10ला 0.6 ने गुणायचं म्हणजे किती होईल, 10 गुणिले 0.6 म्हणजे 6. तर 331 मध्ये 6 मिळवायचे म्हणजे 337. ओके, हा ध्वनीचा वेग आहे. याचं कारण काय? याचं कारण म्हणजे प्रत्येक वेळी ज्यावेळी आपण 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढवतो त्यावेळी ध्वनीचा वेग 0.61 मीटर पर सेकंद एवढ्याने वाढतो. ओके, 0.61, तर त्याचं राऊंडिंग करून टाकलंय 0.6. म्हणजे मग 1 डिग्री तापमान वाढलं की कितीने वाढतो, तर हे लक्षात ठेवा, 1 डिग्री तापमान वाढलं तर ध्वनीचा वेग कितीने वाढतो, 0.61 मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंड. मग सेंटीमीटर जर घ्यायचं म्हटलं इथे तर आपल्याला माहिती आहे किती सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, 100 सेंटीमीटर म्हणजे याला जर 100ने गुणलं तर 61 सेंटीमीटर पर सेकंडने वाढलं. तर या पद्धतीने युनिट तुम्हाला चेंज करता येऊ शकतं, पण बेसिक लक्षात ठेवा की प्रत्येक 1 डिग्री तापमान ज्यावेळी वाढतं तेव्हा ध्वनीचा वेग साधारणतः 0.61 मीटर प्रति सेकंदने वाढतो. त्याचाच उपयोग या सूत्रामध्ये केलेला आहे. ठीक आहे, राईट. सो दिस इज ऑल. रॅपिड रिव्हिजनच्या पुढच्या सेशनमध्ये आपण प्रकाशाचा फायनल टॉपिक घेऊ जो भिंग आहे, आणि मग त्याच्यानंतर कार्य ऊर्जा, शक्ती, इलेक्ट्रिसिटी, अजून 2-3 चॅप्टर्स फक्त राहिलेले आहेत. तेवढं केलं तर तुमचा फिजिक्सचा विषय संपेल. ओके, थँक्यू व्हेरी मच.